श्री राम जय जय राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आराधना केंद्र कार्यकारी मंडळ आणि सगळ्या भक्त मंडळींनी महाराजांचा जन्मोत्सव आज साजरा केला आणि या जन्मोत्सवातलं शेवटचं सत्र आणि त्यातलं प्रवचन पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपल्याकडे आज अलकाताई आलेल्या आहेत। वास्तविक अलकाताईंचा परिचय मी तुम्हाला करून द्यायला पाहिजे अशातला भाग नाही आणि त्यांचा परिचय करून देण्या इतका मी मोठाही नाही। म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत त्यांच्याबद्दल बोलायला। परंतु आराधना केंद्राचा जर इतिहास बघितला आजपर्यंतचा तर ज्या वेळेला आम्ही हाक मारली अलकाताईंना त्या वेळेला अलकाताईंनी आम्हाला कधी नकार नाही दिलेला आणि प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर त्या आलेल्या आहेत, आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांची सेवा श्री महाराजांच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली आहे। यावेळी मी त्यांना फोन केला आणि त्यांनी लगेचच होकार दिला आणि आजची सेवा स्वीकारली आणि त्याप्रमाणे त्या इथे आता उपस्थितही आहेत। मी फार वेळ घेत नाही, 4:30चं वेळ आहे, त्यामुळे माझे शब्द ऐकण्यापेक्षा आपण त्यांचे शब्द ऐकूया। त्यांना मी किंवा आम्ही कुठलाही विषय दिलेला नाही आहे, त्यांचा त्यांनीच निवडलेला आहे आणि अशासाठी की एक अशी श्रद्धा आहे आमची की महाराज त्यांना जो संदेश तुम्हाला द्यायचा असेल तो या माध्यमातून देतात। मग ते कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, त्यांच्या माध्यमातून ते देत असतात। त्यामुळे आजच्या दिवशी महाराजांना तुमच्यापर्यंत काय पोचवायचं आहे, ती कोणती प्रेरणा आहे ती मला माहिती नाही, ती आज अलकाताई तुमच्यापर्यंत पोचवतील याची मला खात्री आहे, विश्वास आहे। एवढंच बोलतो आणि मी इथे थांबतो आणि पुढची सूत्र अलकाताईंकडे सुपूर्द करतो। जानकी जीवन स्मरण जय जय। जय जय रघुवीर समर्थ। सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे
घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते महारत्नपीठे शुभकान्तिमूले सुखासीनमादित्यकोटिप्रकाशं सदा जानकी लक्ष्मणोपेतमेकं सदा रामचन्द्रं भजेऽहं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, महाराजांच्या चरणी सादर साष्टांग दंडवत घालते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांना वंदन करते आणि आजचं काही चिंतन या ठिकाणी सादर करते. महाराजांच्या कृपेने या ठिकाणी काही थोडं ब्रह्मचिंतन उपनिषदाचं चिंतन करू आपण. पण त्याआधी नामसाधनेवरती बोलायचं आहे, त्यामुळे 2 मिनटं नामक संकीर्तन करू आणि मग आपण नामसाधनेला सुरुवात करू. श्रीराम जय राम जय जय राम 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 जय जय रघुवीर समर्थ. आत्ताच शिरीषदादांनी सांगितल्याप्रमाणे मी सेवेला आली आहे. खरंच विषय दिला नव्हता, काही विषय झालाच नव्हता, काय घ्यायचं आहे काय नाही. प्रश्न पडला, अनेक ओव्या घेतलेल्या आहेत आपण. कधी माऊलींची घेतली आहे, कधी समर्थांची घेतली आहे, कधी दासबोधातला नामस्मरण संपूर्ण समाज घेतला आहे. मग आज काय घ्यावं असा प्रश्न पडला आणि मग असं वाटलं की नामसाधना कुठून सुरू झाली, नामसाधनेचं मूळ कुठपर्यंत आपल्याला मिळतं. संतांनी नामसाधनेचा एकमुखाने महिमा गायला आहे, सगळ्या संतांनी, हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचं मूळ तितकंच आहे का अजून पाठीमागे कुठेतरी जेव्हा आपण जातो तेव्हा लक्षात येतं की अथर्ववेद, आपल्याकडे 4 वेद आहेत माहिती आहे की ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. आपल्याकडे जे देवदेवतांचं पूजन आपण करतो त्यात ऋग्वेदामध्ये आवाहन कसं करायचं सांगितलेलं आहे, यजुर्वेदामध्ये प्रत्यक्ष पूजन कसं करायचं आहे ते सांगितलं आहे, सामवेदामध्ये त्याचं गायन, त्याची स्तुती कसं करायचं ते सांगितलं आहे आणि अथर्ववेदामध्ये त्याचं स्वरूप काय आहे ते सांगितलं. याच अथर्ववेदामधलं एक सुंदर उपनिषद आहे. त्या उपनिषदामध्ये ते केवळ नामसाधनेचं उपनिषद आहे. आणि नामसाधना किती शास्त्रशुद्ध आहे, वेदप्रामाण्य त्याला काय आहे आणि म्हणून वेदप्रामाण्य नामसाधनेचं काय आहे त्याचं थोडं चिंतन आपण आज या उपनिषदाच्या. म्हणून विषय आहे नामाचे वेदप्रामाण्य. वेदांमध्ये नामाचं किती महत्त्व आलेलं आहे आणि ते कशा प्रकाराने आहे असा थोडा विचार आपण करणार आहोत. आपल्याकडे जेव्हा गुरुजी पूजा करतात तेव्हा एक शब्द आपल्या कानावरती पडतो, श्रुती स्मृती पुराणानाम. आता श्रुती स्मृती पुराण हे सगळं आपल्याला माहिती आहे. श्रुती म्हणजे काय आहेत तर श्रुती म्हणजे उपनिषद आहेत. स्मृती म्हणजे काय आहेत
तर स्मृती याचा अर्थ म्हणजे मनुस्मृती आपल्याला माहिती आहे, शांडिल्य स्मृती आपल्याला माहिती आहे, गर्ग स्मृती आपल्याला माहिती आहे. स्मृती याचा अर्थ त्या त्या काळामध्ये समाज गुण्यागोविंदांनी नांदावा म्हणून ज्याच्यामध्ये नियम काही बांधलेले आहेत त्याला स्मृती म्हणतात. आपली आत्ताची स्मृती म्हणजे आपली घटना. आता मग आपले स्मृतिकार कोण आहेत आपल्याला सांगायची गरज आहे का? सांगायची गरज नाही. याला स्मृती म्हणतात. मग त्यानंतर पुराणं आहेत. पुराणं कशासाठी आहेत? कारण वेदांमध्ये जे तत्त्व सांगितलेलं आहे त्या तत्त्वाची अनुभूती ज्या वेळेला आपल्याला घ्यायची आहे तेव्हा ती अनुभूती घेण्यासाठी काही ईश्वराचे भक्त, संत, त्यांचे शिष्य, त्यांची जी चरित्र आहेत त्या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला तो अनुभव दृढ घेता येतो. म्हणून जी सगळी चरित्र आहेत ती कुठे येतात? तर ती पुराणांमध्ये येतात. अशी संपूर्ण संगती आहे. आणि म्हणून पौराणिक पूजा वेगळी आहे, श्रुती म्हणजे स्मृतींची पूजा वेगळी आहे जी श्लोकांच्या माध्यमातून केली जाते. आणि श्रुती ज्याला आपण म्हणतो म्हणजे वेदप्रणीत ते सगळे जे आहेत तर त्या ऋचा आहेत. आणि म्हणून वैदिक ऋचा आहेत. बरेच वेळेला गुरुजी वैदिक ऋचा म्हणून पूजा करतात. आता आपल्या घरी कोणत्या प्रकारची पूजा गुरुजी करतायत एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे. जर आपल्याला काही कळत नसतील तर त्या ऋचा आहेत, काही श्लोक असतील तर ते कळेल आपल्याला की ते काय आहेत, तर ती स्मृती आहे. आणि जर संत वचनांनी करत असतील तर ते पुराणातली पूजा आहे. असा साधा साधा त्याचा सरळ अर्थ असो. पण वेदांमध्ये हा सगळा विचार येतो. मुळामध्ये वेदांमध्ये आपली संस्कृती म्हणजे काय आणि या संस्कृतीमध्ये उपासनेला किती महत्त्व आहे हा विचार येतो. आता संस्कृती म्हटल्यानंतर पहिला शब्द येतो तो म्हणजे संस्कार. आता संस्कार हा इतका वेगळा आहे की आपल्याला वाटतं संस्कार कुणीतरी कोणावरती करायचं आहे, असं नाही आहे. वेद असं म्हणतं की प्रत्येक गोष्टीला जी गोष्ट या विश्वामध्ये निर्माण झालेली आहे त्याला विकार आहेच, त्याला विकार आहे, पण त्याला संस्कार जाणीवपूर्वक करावा लागतो. दूध आहे, तुम्ही त्याच्यावरती काही केलं नाहीत तरीसुद्धा ते नाशणार आहे. सरळ आहे. याचा अर्थ दूध नाशणं हा विकार, याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. पण तेच दूध जर मला बराच काळ टिकवायचं असेल तर त्या दुधाला मला विरजण घालावं लागतं. विरजण घातल्यानंतर त्याचं ताकाचं मंथन करावं लागतं. मंथनातून लोणी काढावं लागतं. लोणी काढून तूप काढलं तर ते 10 वर्ष पण टिकतं. शाश्वताचा जेव्हा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, शाश्वत आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मंथनच केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला संस्कार जाणीवपूर्वक करायचे आहेत, विकार सहज होणार आहेत सांगितले. मग हे संस्कार कोणावरती करायचे? मानवानी करायचे. कशासाठी? कारण मानवाची बुद्धी अत्यंत विकसित आहे. वेद खूप सुंदर विचार करतो बरं का. वेदांचा विचार असा आहे, मानवाची बुद्धी इतकी विकसित आहे की तो सगळ्या प्रकारचा विचार करू शकतो. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की त्याला स्वतःच्या सुखदुःखाची मीमांसाच करता येत नाही. त्याची संगतीच त्याला लावता येत नाही. माझ्या जीवनामध्ये मला दुःख का? माझ्या जीवनामध्ये असा प्रसंग मला का सहन करावा लागला? आणि मग त्याची संगती लावता येत नाही कारण शास्त्र माहिती नाही. मग आपण ज्याची उपासना करतोय एक तर त्याची उपासना तरी करत राहतो, मग ती यांत्रिकपणाने होते, प्रेमाने होत नाही. समजून घेऊन केली असेल तर एका उंचीला तरी आपण पोचतो. वर्षानुवर्ष तेच करतोय, त्याच्यातून माझ्यामध्ये काय बदल घेतला एवढा तरी आपल्याला कळतो का? याची सगळी उत्तर नाही येत अशी येतात. आपल्याला थोडं चिंतन करावं लागेल त्याच्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे की वेद जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा चिंतन करायला सांगतात. आणि या चिंतनातून त्यांनी म्हटलं आहे की मुळामध्ये आपल्याला सुखदुःखाची संगती लावता आली पाहिजे. याचा अर्थ आपल्याला बुद्धीचा विचार करायला लावला पाहिजे. आम्ही सगळे कर्मावरती फार आरूढ होतो, माळा ओढायच्यात ना ओढा. चिंतन करायला सांगू नका, विचार करायला आम्हाला सांगू नका. पण असं चालत नाही ना. चिंतनाशिवाय तिथे ब्रह्मचिंतन आहे आणि ब्रह्मचिंतनाशिवाय खऱ्या अर्थाने नामसाधनाही होत नाही असं सांगितलं. आणि म्हणून मग ती संगती लावली. आणि ती संगती लावताना त्यांनी सांगितलं आहे की अथर्ववेदामध्ये एक सुंदर जे उपनिषद आहे, कलिसंसार तार असं त्याचं नाव आहे. कलियुगामध्ये संसार तारण्यासाठी जे उपनिषद आहे ते कलिसंसार तार नावाचं एक उपनिषद आहे. त्या उपनिषदाची सुरुवात आहे, सर्व श्रुती गौप्यम तच्छृणौ. श्रुती म्हणजे उपनिषद. सर्व श्रुतींनी जे काही गुह्य सांगितलेलं आहे, जे गुप्तपणाने काही सांगितलेलं आहे ना,
ते मी आता तुम्हाला सांगतोय. इथून त्या उपनिषदेची सुरुवात आहे. आता ती सुरुवात असताना लक्षात असं येतं की ह्या दोघांचा संवाद आहे, तो संवाद म्हणजे ब्रह्मदेव आणि नारदांचा संवाद आहे. नारद इथे शिष्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ब्रह्मदेव गुरूंच्या भूमिकेमध्ये आहेत. नारद ब्रह्मदेवांना प्रश्न विचारत आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं ब्रह्मदेव नारदांना देत आहेत. आणि इथून त्या दोघांच्या प्रश्नोत्तराचा जो आहे तर तिथून ते उपनिषद सुरू होतं. आणि तिथून सुरू झाल्यानंतर सुरुवातच या ठिकाणी नारदांनी या ठिकाणी केलेले आहे की ते म्हणतात की येन कली संसार परिष्यती, येन कली संसार परिष्यती भगवदादी पुरुषस्य नारायणस्य नामोच्चारण मात्रेण निर्घुत कलीर्भवती. मला वाटतं एकही अर्थ सगळे आपल्याला शब्द माहिती आहेत. निर्घुत याचा अर्थ समूळ नायनाट होतो. कलीर्भवती कलीचा पूर्ण नायनाट होतो. कशाच्या साह्याने? की भगवतादी पुरुषस्य, जो भगवान पुरुष आहे, आदी नारायण आहे, अशासारख्या ईश्वराचे जे म्हणजे त्याला आपण म्हणतो कोण कोण आहेत तिथे, मग ते ब्रह्मदेवादी आहेत, नारायण आहेत, शिवशंकरादी आहेत, असे हे जे पुरुष आहेत नारायणाचे तिन्ही अवतार, त्यांच्या केवळ नामाच्या उच्चाराने निर्घुत कलीर्भवती. नातः म्हणजे न अतः परतरणोपायः सर्व वेदेषु दृश्यन्ते. सर्व वेदांमध्ये ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्गच दिसत नाही. उपनिषदांना जर ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नसेल तर आता आपण ओळखण्याचा प्रयत्न करावा का? काही गरज नाही आहे. याचा अर्थ उपनिषद जी आपल्याला ब्रह्मविद्या सांगतात, जी आपल्या आत्यंतिक मानवाचं हित सांभाळणं आहेत, म्हणून ज्याला आपण माऊली म्हणतो, अशी माऊली श्रुती माऊली आपल्याला म्हणते की नामसाधना जी आहे किंवा भगवंताच्या नामोच्चार, आता नामाचा उच्चार सांगितलं आहे बरं का, नामोच्चार, नामाच्या उच्चाराने कलीचा जो आहे तो कलीचा सगळा जो त्रास आहे तो नाहीसा होतो असं सांगितलं आहे. आणि हाच सगळ्या उपनिषदांचं हे सार आहे. इथे उपनिषद इथून सुरुवात होते. म्हणजे ज्याच्या स्मरणाने हा संपूर्ण संसार जो आहे तो बाधित होतो. आणि कशाची प्राप्ती होते? ब्रह्मदेव म्हणतात गोपदाची प्राप्ती होते. आपण गोलोक ऐकले, गोलोक ऐकलं आहे, इथे गोपदाची प्राप्ती म्हटलं आहे. आणि गोपदाची प्राप्ती होते याचा अर्थ ते पद आहे. लौकिकामध्ये एखादं पद असतं ना, जसं पंतप्रधान पद आहे, राष्ट्रपती हे पद आहे, त्याच्यावरती एकच जण बसू शकतो. पण आत्मपद असं आहे की ज्याच्यावरती एका वेळेला हजारो लोक बसू शकतात. अनेक संत बसलेत, अनेक महंत मुनी बसलेले आहेत, पण त्या पदासाठी आपण काही प्रयत्न करत नाही. म्हणजे व्यवहारामध्ये एक पद असतं तर आपली झटापटी चालते आणि जिथे अनेक जण बसू शकतात तिथे आपण पाहतही नाही. असं हे गोपद म्हणजे काय? त्यांनी म्हटले गोचे किती अर्थ सांगितले. गो म्हणजे भक्ती, भगवंताचं पद आहे. गो म्हणजे ज्ञान, ज्या ज्ञानाने त्या परमात्म्याची प्राप्ती होणारी ते पद म्हणजे गोपद आहे सांगितलेलं आहे. त्यानंतर गो म्हणजे परमात्मा, परमात्म्याची प्राप्ती ह्यानीच होणार आहे. आणि गोचा चौथा अर्थ आहे ब्रह्म. याचा अर्थ ब्रह्मस्वरूपाची अनुभूती, स्वरूपाची अनुभूती जीवाला याचमुळे येणार आहे. आणि अशा या नामाच्या साह्याने वैखरीच्या उच्चाराने जे नाम आपण घेतो त्यांनी संसार बाधित होणार आहे आणि या सगळ्याची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होणार आहे. आणि कलियुगामध्ये भगवान आदिपुरुष जो आहे त्या नारायणाच्या केवळ नामाच्या उच्चाराने सगळे दोष नाहीसे होतात आणि सगळे दोष निघून जाऊन आपण कसे होतो तर सुखरूप होतो. आणि म्हणून वेदांना ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. इथून सुरुवात होते. मग पुढचा प्रश्न नारद विचारतात. हे सांगितलं ते पटलं, पण नामाने काय काय घडतं ते सांगा. नामाने नेमकंपणाने काय घडतं प्रश्न विचारला आहे. प्रश्न विचारणारे तितका श्रेष्ठ आहे. म्हणून नामाने नेमकं काय घडतं एवढं विचारल्यानंतर ब्रह्मदेव नेमकेपणाने सांगतात. आपण असतो तर हे पण घडतं, ते पण घडतं, असं पण घडतं, तसं पण घडतं. किती उत्तरं दिली असती हो. पण संत आहेत ज्यांना कमीत कमी शब्दात बोलावं लागतं. आणि म्हणून त्यांनी एका फक्त दृष्टांतांनी सांगितलं. ते असं म्हणतात की आकाशामध्ये सूर्य आल्याबरोबर, आकाशात सूर्य आल्याबरोबर जसा अंधकार निघून जातो, त्याची प्रभा स्वच्छ दिसायला लागते, सगळं आकाशातलं मळभ निघून जातं, ढग असणारे सगळे निघून जातात, किंबहुना वितळूनच जातात,
सगळं निरभ्र असं आकाश होतं. अगदी त्याप्रमाणे नामाने नेमकं काय घडतं तर नामाने जीवाच्या अंतरंगात असणारे विकार आणि वासना समूळ नाहीशा होतात. नामसाधनेने विकार आणि वासना समूळ नाहीशा होतात. आता आपण अनेक वेळा महाराजांची प्रवचनं वाचलेत रोजची दैनिक. त्या एका ठिकाणी महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिला आहे. तोच दृष्टांत या उपनिषदामध्ये पण आला आहे. थोडा वेगळा आला आहे पण उपनिषदाचा दृष्टांत तोच आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मदेव म्हणतात की एखादं जर सर्पाचं बिळ आहे, त्या सर्पाच्या बिळामध्ये गरम पाणी टाकलं तर सर्प जसा बाहेर येतो तसंच सूक्ष्म असणारा भगवंत अत्यंत सूक्ष्म आहे. तो इंद्रियांना गोचर नाही आणि जे इंद्रियांना गोचर नाही असा सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याचं जेव्हा सूक्ष्म नाम सूक्ष्म अंतःकरणाच्या साह्याने जेव्हा वैखरी घेते तेव्हा साहजिकच अंतरंगात असणारे विकाररूपी वासनारूपी सर्प हळूहळू बाहेर पडतात. प्रक्रिया तीच घडते. अंतरंगातल्या सगळे जे आहेत ते विकार बाहेर पडतात आणि इथे काय होतं, हे सगळे विकार बाहेर पडून पहिल्यांदी काय घडतं तर जीवाला परमात्म्य दर्शन घडतं. आता खात्रीने सांगितले बरं का, परमात्म्य दर्शन घडतं. आता मला परमात्म्य दर्शन घडलं आहे का? मला अजून राम दिसलाच नाही. किती प्रश्न येतो, मी पाहिलेलाच नाही, असला तर तो कसा आहे, ह्यांना दिसलेला आहे. कारण ह्यांच्या बाबतीत अनेक चमत्कार आम्ही पोथी वाचतो, पोथीमध्ये चमत्कार वाचतो आणि मग आम्ही वाट बघत बसतो माझ्या बाबतीत पण असा एखादा काही चमत्कार होईल का. पण त्या परमात्म्याचं दर्शन म्हणजे काय आहे ते दर्शन आम्ही कधी समजून घेत नाही. इथे सगळे प्रश्न नारद आपल्यासाठी विचारत आहेत आणि ब्रह्मदेव त्याची एक एक उत्तरं देत आहेत आणि ते म्हणतात की जीवाला परमात्म्याचं दर्शन निश्चित देतं. आणि मग नारदांनी प्रश्न विचारला, ह्याचा नेमका विधी काय, ह्याचा विशेष विधी कोणता. आता प्रश्न नारदांना माहीत नाही आहे का? नारदांना माहिती आहे पण तुमच्या आमच्यासाठी नारद प्रश्न विचारत आहेत की नामाचा नेमका विधी कोणता. आणि ब्रह्मदेव म्हणतात जीवाचा आहे ते जीवाच्या अंतरंगामध्ये अनेक दोष आहेत. मग मल आहे, विक्षेप आहे, आवरण आहे, या दोषांनी तो युक्त आहे आणि त्यामुळे मलदोष म्हणजे नको त्या गोष्टी कराव्याशा वाटणं, निषिद्ध कर्म करावीशी वाटणं. विक्षेपदोष मनाचं अखंड चांचल्य आहे आणि आवरण म्हणजे स्वरूपाच्या बाबतीत आम्ही अज्ञानी आहोत. मी कोण आहे हेच मला माहिती नाही. आयुष्यभर मला माणूस, मी जन्माला आलेली आहे, काही काळ राहणार एवढंच माहिती आहे. ह्याच्या पलीकडे आमची बुद्धीच जात नाही. मग हे तीनही दोष जोपर्यंत जीवाच्या अंतरी आहेत तोपर्यंत तो अशुद्ध आहे आणि मग तो नामाने शुद्ध होतो सांगितलं. मग पुढचा प्रश्न विचारलेला आहे की मग नारद असं म्हणतात की तुम्ही म्हणताय मुने बरोबर आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष नाम घ्यायला घेतो, प्रारंभीच्या काळामध्ये नाम घ्यायला नंतर लक्षात असं येतं की मन ते नामामध्ये काही रमत नाही, ते मन सगळीकडे फिरत राहतं. मन सगळीकडे फिरत राहतं, ते नाम सोडून सगळीकडे फिरतं. मग ह्याला काय करायचं, मग ह्याला नामसाधना बरोबर आहे किंवा नाही कसं काय समजून घ्यायचं. किती सुंदर प्रश्न विचारला, अतिशय नेमका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे बघा. आपण नामाला बसल्यानंतर जर खरंच प्रामाणिक असू तर लक्षात येतं नाम सोडून सगळं आठवतं. ती नुसती माळच फिरते. कबीर महाराज म्हणतात तसे, हात में माला फिरे मन फिरे ओर, सगळीकडे फिरत राहते. अशीच आपली अवस्था आहे. मी इथे बसले तरी वेगळं काही नाही, लक्षात घ्या. तीच परिस्थिती आहे सगळ्यांची. म्हणून प्रश्न विचारला आहे की प्रारंभी मन का नाही रमत, ते इकडे तिकडे का जातं. आता ब्रह्मदेवानी त्याचं नेमकेपणाने उत्तर द्यायला सुरुवात केली. ते असं म्हणतात, नारदा इतका सुंदर प्रश्न विचारलायस की त्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मला राहवतच नाही आहे. अतिशय उत्तम प्रश्न आहे. कारण एक तर मुळामध्ये जे नाम भगवंताचं घेतो आहे ते काय आहे तर ते कोणत्या तत्वाचं बनलेलं आहे. एक तर ते वायुतत्वाचं आहे. वायुतत्व स्थिर नाही आहे. मग याचा अर्थ ज्या तत्वाचं मी नाम घेतो आहे ते तत्वच जर स्थिर नसेल तर ते स्थिर करण्याचा मी किती प्रयत्न केल्याने वायुतत्व किंवा मरुतत्व स्थिर होणार आहे. एवढं माझं सामर्थ्य आहे का की ते वायूला शांत करायचं. मला स्वतःला नाही शांत करत आहे तो, मी वायूला काय शांत करते. लक्षात येईल नाही येत आपल्याला करता. याचा अर्थ मूळ तत्वाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपलं सामर्थ्य किती तोकडं आहे आपल्या लक्षात येतं. आता पुढे ते म्हणतात की नारदा लक्षात घे की एखाद्या घरी जेव्हा आपण गावाला जातो
आणि जेव्हा आपण गावाला गेल्यानंतर 2-4 महिने राहतो, कुठेतरी प्रवास करायची वेळ येते आपल्याला, आणि 2-4 महिने गेल्यानंतर जेव्हा आपण आपल्या घरी परत येतो तेव्हा लक्षात येतं कुलूप आहे, दारं खिडक्या बंद आहेत, तरी सगळं घर धुळीने माखलेलं आहे. आणि मग आपण पहिल्यांदा काय करतो? पहिल्यांदा झाडू घेतो आणि घर झटकायला सुरुवात करतो. आता घर साफ करायला लागल्यानंतर पहिली प्रक्रिया काय घडते ते म्हणतात की पहिली प्रक्रिया म्हणजे जी सेटल झालेली असते, बसलेली असते, ती धूळ सगळीकडे उडते आणि ती धूळ झाली की ती नाकातोंडात गेली की आपल्याला भयंकर त्रास होतो. हे झालं तरी आपण ते घर झाडायचं थांबवतो का? ते थांबवत नाही, कारण मला घर स्वच्छ करायचं असतं. अगदी तसंच ज्या आतमध्ये चित्तामध्ये जन्मजन्मांच्या वासना आत घेऊन ठेवलेल्याच आहेत, जेव्हा पहिल्यांदा आम्ही नामसाधना सुरुवात करतो तेव्हा जन्मजन्मांचा कचरा, किती विचार आहेत, पेपर वाचलेले आहेत, मोबाईलवरती कितीतरी इकडे तिकडे आलेलं पाहिलेलं आहे, पुस्तकं वाचताना कानावरती ऐकलेलं आहे, ह्यांचं त्यांचं ऐकलेलं आहे. कधी विचार केलेला नाही की हे माझ्या आवश्यक आहे का, मी हे ऐकलंच पाहिजे का, हे जे ऐकलं ते मी आत ठेवलंच पाहिजे का. न विचार करता सगळं आत साठवलेलं आहे. आता ही धूळ उडणं याचा अर्थ जेव्हा नाम घ्यायला लागतो तेव्हा ही आतमध्ये बसलेली धूळ उडते. जसं लौकिकामध्ये घरातली धूळ उडते आणि मग धूळ उडवता उडवता एकदा ते घर साफ होऊन जातं, अगदी त्याप्रमाणे नामसाधनेला बसल्यानंतर सुरुवातीला वेगवेगळे विचार येतात, मन भरकटत जातं, पण आपणच आपल्या मनाला सांगायचं की हा सगळा कचरा मीच गोळा केलेला आहे, आता तो मला झटकायचा आहे, आणि म्हणून नामाच्या साह्याने मी माझा कचरा आतला झटकून टाकला पाहिजे. सद्गुरू आमचे खूप छान सांगतात, लहान मुलांना लिहायची सवय असते आणि लिहिलं की खोडायची सवय असते. तसं आम्ही आमच्या अंतःकरणावरती इतक्या वासना घेतलेल्या आहेत. नाम म्हणजे काय तर ते खोडरबर आहे, खोडा, ते काढा सगळ्या. ते जोपर्यंत काढत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत नामही स्थिर होत नाही, आणि जोपर्यंत नाम स्थिर होत नाही तोपर्यंत नामाचा नामी कोण आहे हे मला कळत नाही. नामाच्या साह्याने मला नामाच्या नामीपर्यंत जायचं आहे हे कधी विसरायचं नाही. कारण नाम कशासाठी घ्यायचं आहे तर नामीचं समग्र स्वरूप जाणण्यासाठी. नामी कोण आहे, नामीचं काय आहेत, नामीचे गुणधर्म काय आहेत, आणि नामीचे जे गुणधर्म आहेत ते परमात्म्याचे गुणधर्म आहेत, त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. म्हणून नाम हे साधन आहे हे कधी विसरायचं नाही. आणि ते विसरून मग हळूहळू जेव्हा आपण नामाच्या साह्याने नामीपर्यंत जातो तेव्हा मग कचरा हळूहळू जातो, आणि मग घर जसं स्वच्छ होतं तसं जीवाचं अंतःकरण जे आहे ते स्वच्छ होतं. मग त्याला निदान मलदोष तरी निघून जातो. चुकीची कर्म करावीशी वाटत नाहीत. आपल्याला वाटतं छे आम्ही कुठे चुकीची कर्म करतो, आम्ही कधी चुकीची कर्म करत नाही. आपल्या हातून चुकीचं कर्म होतं असं आपल्याला आयुष्यात वाटत नाही बरं का. आपल्याला वाटतं मी केलेलं बरोबरच आहे, असं नसतं. शास्त्रशुद्ध कर्म वेगळी असतात आणि आपण केलेली कर्म वेगळी असतात. आणि म्हणून नेमकी शास्त्राला घासून प्रत्येक कर्म जे म्हणतात समर्थ म्हणतात सावध साक्षेपे आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष. माझी प्रत्येक कृती, माझं प्रत्येक कर्म जर मी शास्त्रावरती घासून पाहिलं नाही तर ते शुद्ध आहे किंवा नाही हे मला कळणार नाही. म्हणजे कर्माच्या बाबतीत किती विचार आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विचार आहे. मग हा विचार करूनच आपल्याला कर्म करावं लागेल. म्हणजे विचारांमध्ये कर्म करणं म्हणजेच काय आहे, कर्मामध्ये विचार आला की तो योग या स्तरावरती गेला. म्हणजे विचार करून कर्म केलं की योग घडलं. मग आता योग करणं अवघड आहे का? आम्ही म्हणतो गीतेमधला तो कर्मयोग आम्हाला काही कळत नाही. साधं सांगितलं आहे, विचार करा आणि कर्म करा, म्हणजे पश्चात्ताप पावण्याची वेळ येणार नाही. आता ह्याच्यासारखं सोपं काही नाही ना. संतांनी किती सोपं करून सांगावं आपल्याला. हा सगळा विषय या ठिकाणी सांगितला आहे. आणि मग पुढचा प्रश्न विचारला आहे, खूप सुंदर प्रश्न विचारला आहे. नारद विचारत आहे, मुने आता एका प्रश्नाचं उत्तर सांगा, नामसाधनेने काय काय घडतं, नामसाधनेने काय काय घडतं हे सांगा. आणि काय कशा प्रकाराने आणि नाम म्हणजे काय, दोन प्रश्न विचारले. एक नाम म्हणजे काय आणि नामसाधनेने काय घडतं हे दोन सांगितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं नाम म्हणजे काय. जे नाम आपण घेतो, आता ही उपनिषदातली व्याख्या सांगते. त्यांनी असं म्हटलं, नाम म्हणजे जे आपण
भगवंताचं नाम घेतो, ते कशाला नाम म्हणतात? केवळ आम्ही नाम घेतोय त्याला नाम म्हणतच नाही. नाम घेण्याची पद्धत सांगितली आहे. अर्थानुसंधानम पूर्वकम, किती महत्त्वाचं आहे बा. अर्थानुसंधानम याचा अर्थ जे मी मुखाने म्हणतोय त्याचा अर्थ काय आहे, त्या अर्थाचं अनुसंधान ठेवणे म्हणजे पुन्हा पुन्हा त्याच्या मागे 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 जाणे, त्याचं निदिध्यासन करणे, त्याची आवर्तन करणे. म्हणून अर्थानुसंधानम पूर्वकम भगवन नामोच्चार वैखरीपूर्वकम. किती महत्त्वाचं आहे वैखरीपूर्वकम. वैखरीने अखंड भगवन नामाचा उच्चार, नुसता उच्चार नाही, तो उच्चार करताना त्याचं अर्थानुसंधान, त्याच्या पाठीमागे त्या नामाचा अर्थ काय आहे, त्याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे. राम असेल तर रामाचे किती गुण त्याच्यामध्ये आहेत, राम हा शब्द कसा तयार झालेला आहे, ह्याचं जर चिंतनच झालं नाही तर कदाचित ते नुसतं काय होईल, कसरत होईल. म्हणून अर्थानुसंधानम पूर्वकम भगवन नामोच्चार वैखरीपूर्वकम करोती स भवसागर तरती. असा जो करणारा आहे तोच या भवसागरातून तरून जातो. याचा अर्थ मला जर या भवसागरातून तरून जायचं असेल तर मी कसं नाम घेतलं पाहिजे, असं जसं उपनिषद सांगतं आहे तसं नाम घेतलं पाहिजे. कोण सांगतं आहे? ब्रह्मदेव नारदांना सांगत आहेत. आता असं जर सांगत असतील तर तसंच नाम आपण घ्यावं लागेल. आणि मग तसं घेताना त्यांनी म्हटलं आहे की नाम आणि नाव काही फरक आहे का? आपल्याकडे घरी बाळ जन्माला आलं की आपण लगेच त्याचा नामकरण विधी करतो, म्हणतो त्याला नामकरण विधी. पण आपल्याला कोणी नाम म्हणतं का? आपल्याला लोक विचारतात, काय रे बाबा तुझं नाव काय आहे? तुम्हाला मला सगळे कोणी नाम नाही विचारत, पण महाराजांचं नाम आहे, समर्थांचं नाम आहे, रामाचं नाम आहे, कृष्णाचं नाम आहे, भगवंताचं नाम आहे. काय फरक आहे? फरक सांगताना सांगितले, नाम या शब्दामध्येच त्याचं जे सामर्थ्य आहे ते अंतर्भूत आहे. नाम या शब्दामध्ये त्याचं कोणतं सामर्थ्य अंतर्भूत आहे तर ब्रह्मदेव सांगतायत नारदा, नाम म्हणजे प्रत्यक्ष काय आहे तर नारायण आहे. जो नारायण त्याच्या 60 गुणांनी परिपूर्ण असा आहे तो कोण आहे तर तो नारायण आहे. आणि म्हणून नारायणातला ना हा जो पहिला जो शब्द आहे, आपली जी बीजमंत्र आहेत तो ना हा त्याचा बीजमंत्र आहे. आणि त्याची जी शक्ती आहे ती शक्ती अनुस्यूत आहे त्याच्यामध्ये, कारण ती त्याच्यापासून अभिन्न आहे, त्याच्यापासून ती वेगळी करताच येत नाही. आणि ती अभिन्न शक्ती म्हणजेच आदिमाया, जिला महालक्ष्मी म्हणतात. ना म्हणजे नारायण, म म्हणजे महालक्ष्मी, आदिमाया, ह्या दोन्हीचं जिथं एकत्रीकरण आहे त्यालाच नाम म्हणतात. म्हणून नारायण, महालक्ष्मी, आदिमाया. मग नाम कोणाचं आहे? परमात्म्याचं नाम आहे. आणि तुमचं आमचं जे आहे ते काय आहे तर ते नाम आहे. आणि म्हणून परमात्म्याच्या नामाचं जे सामर्थ्य आहे ते खूप काही वेगळं आहे. पण सर्वसामान्य नाम असू दे, कारण नाम जेव्हा सगळे वर्ण निर्माण झाले, ते निर्माण झाल्यानंतर तैत्तरीय उपनिषदाचा विचार केल्यानंतर लक्षात येतील की ऋषीमुनींनी यांची उत्पत्ती कशी केलेली आहे, कशा तऱ्हेने एक एक वर्ण निर्माण झालेला आहे. आपण साधं क ख ग असं म्हणतो, कशा प्रकाराने निर्माण केले. उपनिषदांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की ऋषींनी प्रयोग केलेत. बारीक चाळलेली माती घेतली, ती जमिनीवरती पसरली आहे आणि घशातून काही आवाज काढलेत आणि त्याची आवर्तनं केली आहेत. आणि ती आवर्तनं केल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून जी अक्षरं त्याच्यावरती उमटली ती आपली वर्णमाला तयार झाली. वर्णमालेची उत्पत्ती कुठून झाली आहे? श्री कुठून मिळाला? ओंकार कुठून मिळाला? ऋषींनी असे प्रयोग केलेत. आता उपनिषदांचा एका शिक्षकाचं चांगलं काम आहे होमवर्क देणं, घरी गेल्यानंतर अभ्यास वाचला तैत्तरीय उपनिषद. भाषा वर्ण कसे तयार झालेत हा सगळा विषय तिथे येतो. प्रत्येक क ख ग ओम श्री कशी तयार झाली, म्हणजे ते उच्चार ऋषींनी केले आणि त्याच्यातून ती वर्णमाला निर्माण झाली. म्हणून शब्दाची शक्ती जी आहे ती अचिंत्य आहे. साध्या लौकिक शब्दाची शक्तीसुद्धा अचिंत्य आहे. आत्ता नामस्मरणाचं खूप सुंदर प्रवचन जर ऐकायचं असेल तर आत्ताचे जगन्नाथपुरीचे निश्चलानंद आहे, त्यांनी नामसाधनेवरती 2 प्रवचनं दिलेत. ती घरी जाऊन मुद्दाम ऐका जर खरेच नामसाधक असाल, मला मनापासून नामसाधना करायची असेल तर. ते असं म्हणतात की नामाची शक्ती किती अचिंत्य आहे. ते म्हणतात एक घरातली बाई आहे, आता ती तिकडची आहेत बरं का,
उत्तरेकडचे. आणि म्हणून ते म्हणतात एक बाई आहे जिने आपल्या स्वतःच्या मुलाचं नाव लालू ठेवले. त्या लालू या शब्दाला काही अर्थ आहे का? आपण बाळू म्हणतो, काळू म्हणतो, आपल्याकडे ही नाव आहेत. ते म्हणाले लालू असू दे, बाळू असू दे, काळू असू दे, या शब्दांना काही अर्थ नाही. पण ते म्हणतात की ज्या आईने, ज्या माऊलीने आपल्या पोराचं ते नाव ठेवलेलं आहे, मग ते लालू असू दे, बाळू असू दे, काळू असू दे, जिने ते नाम ठेवलेलं आहे, तेव्हा ती आई त्याच नावाने त्या पोराला हाका मारत. आता ते जागं असलेलं पोर येतं हो, पण ते म्हणाले थोडं विचार करा, ते पोर जर झोपलेलं असेल, पहा खूप विचार करण्यासारखी, आपण इतका कधी शब्दांचा विचारच करत नाही. आणि हे शंकराचार्यांसारखे जे संत मंडळी आहेत ना, ते आपल्याला अत्यंत विचार प्रवृत्त करतात. नामसाधनेचं मूळ कुठे आहे त्याचं विचार सांगताना ते म्हणतात की आई त्या बाळाला लालू उठो, लालू उठो, लालू उठो असं म्हणते. ते म्हणाले विचार करा, नामाने लालू उठला, नामाने जर लालू उठला तर असं सिद्ध होतं की तो झोपलाच नव्हता. झोपला असेल तर तो उठेल कसा? झोपला असेल तर तो उठणार नाही, कारण गाढ झोपेत आपल्याला कळतं का काही? गाढ झोपेमध्ये जिथे मला माझ्या देहाचं भान नाही आहे, गाढ झोपेमध्ये जिथे मला विश्वाचं भान नाही आहे, जिथे सगळं विश्वलयाला गेलेलं आहे, जिथे माझं अस्तित्वच शिल्लक नाही आहे, मी मूळ स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे, जे माझं मूळ स्वरूप आहे ते अज्ञान दशेमध्ये मी ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त झालेलो आहे, जीवाला कळतच नाही. कारण आपण त्या अवस्थेची किंवा ती जी सुषुप्ती गाढ अवस्था आहे त्याची मीमांसाच करत नाही. मग जर तो उठला तर तो झोपला नव्हता हे सिद्ध होतं. आणि आता त्याने उठल्यावरती ऐकलं असं जर म्हटलं, आता असा विचार करू शकू का आपण? पहा, आपण असा विचार करू शकतच नाही. ते असं म्हणतात, आपण तर्काने विचार करू की त्याने उठल्यावरती नाम ऐकलं तर नाम जागं करत नाही असं सिद्ध होतं. उठल्यावरती ऐकलं तर नाम जागं करत नाही असं सिद्ध होतं. आपण आपला रोज अनुभव आहे आपल्याला की आपण आपल्या पोरांना उठवतो. मग उठवतो याचा अर्थ काय? याचा अर्थ सर्वसामान्य नामामध्ये सुद्धा जागवण्याची अचिंत्य शक्ती आहे. सांगायचं काय? सामान्य नामामध्ये सुद्धा एखादं जगाड झोपलेला असेल तर त्याला उठवण्याची शक्ती असेल, तर परमात्म्याच्या नामामध्ये किती शक्ती असली पाहिजे? तर्काने फक्त ते म्हणतात थोडा विचार करून बघा. आणि मग ती शब्दाची अचिंत्य शक्ती का आहे ते सांगताना ते म्हणतात की थोडा विचार करा. विश्वाची कशी निर्मिती झाली? आपण असं म्हणतो पूर्वी काहीच नव्हतं, एकोम बहुश्याम प्रजा येतं, आणि मग त्यानंतर हे जे स्फुरण झालं त्याला मूळमाया, मूळमायेतून गुणमाया, गुणमायेतून जडमाया, जडमायेतून पंचमहाभूतं निर्माण झाली. आकाशात, आकाशात वायू, वायोत तेजा, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधीत अन्नम, अन्नात पुरुषम, 84 लक्ष योनी अशा तऱ्हेने तयार झाल्या. ही शास्त्रांनी लावलेली संगत आहे. ही जेव्हा संगती निर्माण झाली तेव्हा ते असं म्हणतात की आता बघा, व्यवहारातलं उदाहरण दिले बरं का, नामसाधनेसाठी कशा प्रकाराने नामाचं चिंतन करणं. त्याच्यासाठी ते म्हणतात एखादं लाकूड आहे, ते जेव्हा आपण कापतो तेव्हा कटकट कटकट कर 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 आवाज येतो की नाही? कट कट ठोकलं तर कर कर, करवत फिरली तर कर 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 आवाज येतो. याचा अर्थ हा आवाज नादमय आहे, तिथे काहीतरी शब्द आहे. हा शब्दसुद्धा कसा आहे? नादमय आहे. या नादमय शब्दाला ते म्हणतात हा पार्थिवमय शब्द आहे. याला पार्थिवमय शब्द असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की आता हे पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्व, जे लाकूड आपल्याला दिसतं आहे, लाकूड जमिनीतून झाड आलेलं आहे म्हणून ते पार्थिवनिष्ठ असं ते नादमय असा तो शब्द किंवा तो नाद आपल्या कानावरती पडतो. मग पृथ्वीच्या नंतर पृथ्वी ज्याच्यातून निर्माण झाली ते तत्त्व कोणतं आहे? जलतत्व आहे. मग ती नदी आणि सरोवर आहे. आता नदी आणि सरोवर व्हायला लागल्यानंतरसुद्धा आपल्या लक्षात येतं, एखादा तुंबा बुडवला किंवा एखादा तांब्या बुडवला तर बुडबुड बुडबुड आवाज येतो. आपण लहानपणी एक कथा ऐकली, बुडघागरी, बुडबुड बुडबुड. याचा अर्थ पाण्यामध्ये सुद्धा बुडबुड नाद येतो आहे. याचा अर्थ बुडबुड हे जलमय आहे आणि म्हणून ते आपोनिष्ठ आहे. पहा, एक पार्थिवनिष्ठ आहे, एक आपोनिष्ठ आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं अग्नितत्व आहे. अग्नितत्व जेव्हा दगदगलेलं असतं, आपण रेल्वे बघायचो पूर्वी, कोळशावरती चालायची, ते भुक 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 आवाज येतो.
अग्नी जळायला लागला की आवाज येतो बुक 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 बुक. आता हे तत्त्व कोणतं आहे? तर अग्निमय असणारा तो नाद तेजोनिष्ठ आहे. त्याच्यानंतर असणारा आकाश वायुतत्व आहे. वायूमध्ये नुसता वारा जरी घोंगावत गेला तरी सू सू येतो ना आवाज आपल्याला. याचा अर्थ वायूलासुद्धा एक नादच आहे की जो आपल्याला ऐकायला येतो, जो वातमय आहे, मरुतमय आहे आणि म्हणून तो वायोनिष्ठ आहे. आणि त्यानंतर असणारं आकाश जे आहे त्या आकाशामध्ये आपण जे बोलू त्याचा प्रतिध्वनी येतो. आणि प्रतिध्वनी येतो कारण तो शब्दमय आहे. आणि शब्द का आहे? तर आकाशाचा शब्द हा गुण आहे. विश्वामध्ये जेव्हा निर्मिती झाली तर पहिल्यांदा आकाशतत्व निर्माण झालं. या आकाशतत्वाचा गुण म्हणजे शब्द आहे. त्याच शब्दाने भगवंताचं नाम बनलेलं आहे. आणि म्हणून आपण जरी या जगातून निघून गेलो तरी आपण भगवंताचं घेतलेलं नाम या जगातून निघून जाईल का? ते परमात्म्यापर्यंत जाणारच आहे. कारण ते शेवटपर्यंत टिकणार आहे. कारण ते कोणतं आहे? तर ते शब्दनिष्ठ असणारं आकाशनिष्ठ असं आहे. आणि म्हणून ही नामसाधना जेव्हा एक नाम घेतो तेव्हा ही पाचही तत्त्व त्याच्यामध्ये परिपूर्णाने भरलेली आहेत. आणि याच पाच संपूर्ण भूतांनी आपला देह बनलेला आहे. जीव, जगत आणि जगदीश्वर या सगळ्यामध्ये ही पाचही तत्त्व परिपूर्ण भरलेली आहेत. आणि म्हणून पंचभूतांच्या ठाई सूक्ष्मनाद आहेच. पण भगवंताचा विग्रह म्हणजे तो सगुण साकार होणे. महाराज सगुण साकार झाले ना. म्हणून आज आपण जयंती पाळण्यात घातलं की नाही. विग्रह आहे महाराजांचा. याचा अर्थ संतांचा, भगवंताचा विग्रह. त्यांचा देह जरी भौतिक असला तरी त्यांचं सगळं कर्म दिव्य आहे. तुमचं आमचं कर्म दिव्य आहे का हो? आपली कर्म दिव्य नाहीत. आपली कर्म पण ही या पंचभौतिक जगातली केलेली सगळी नाशिवंत आहेत, लक्षात घ्या. ही सगळी जाणारी आहेत. पण त्यांची कर्म आहेत की नाही? त्यांनी सांगितलेली नामं मग ती टिकून आहे. तुम्ही मी सांगितलेली टिकून राहणार आहे का? नाही राहणार आहे. कारण जे त्यांच्या ठिकाणी रुजलेलं आहे ते आपल्या ठिकाणी रुजलेलं नाही. पण शास्त्रशुद्ध समजून घेतल्यानंतर कधीतरी आपण त्यांच्या कृपेने तिथपर्यंत जाऊ एवढा विश्वास, श्रद्धा ठेवायची आणि आपण हळूहळू पुढे जायचं. आणि मग सांगितलेलं आहे की असं अशा नामाच्या चिंतनाने जीवाला हा भवसागर तरून जाता येतो असं सांगितलं आहे. मग आता त्यांनी सांगितलं की असा जर नामाच्या साह्याने जर आपल्याला संपूर्ण हा भवसागर तरून जाता येतो तर मग या नामामध्ये काही विलक्षण शक्ती असल्या पाहिजेत. शास्त्र किती सुंदर विचार करतं. आपण उपनिषदांचा विचार करतो आहे. म्हणून उपनिषदांमध्ये म्हटलं की जे भगवंताचं नाम आहे त्या नामाच्या किती शक्ती आहेत? 9 प्रकारच्या शक्ती आहेत सांगितल्या. बरं, 9 प्रकारच्या शक्ती नामामध्ये आहेत. पहिली शक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे भुवनपालिनी. भुवनपालिनी याचा अर्थ भुवन म्हणजे घर. आम्ही ज्या घरामध्ये राहतो ते आपलं घर आहे असं आपल्याला वाटतं. पण समर्थ म्हणत नाहीत तसं. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात पाहावी घरांची घरे. पाहावी घरांची घरे. कोणतं घर? मी ज्या घरात राहते ते घर वेगळं आहे. माझं हे घर वेगळं आहे. या घराच्या आतमध्ये आणखीन 3-4 घरं आहेत. त्या घराच्या आतमध्ये हे 4 देह ओलांडल्याशिवाय तो खरा तिथं राहत नाही. भुवनपालिनी याचा अर्थ सगळ्या 3ही भुवनांचं पालन करणारा, त्रिभुवनाला पावन करणारा एक नाम ते वेगळं आहे. आणि ते त्रिभुवनाला पावन करणारं आपल्याला पटतं. पण माझे 3 देह नामाच्या साह्याने पवित्र झाले पाहिजेत, पावन झाले पाहिजेत असं आपल्याला वाटतं का? सांगा बरं. आपण आपले 3 देह शुद्ध करायचा प्रयत्नच करत नाही. ज्या क्षणी आपण आपले देह पवित्र करायचा प्रयत्न करू ना तेव्हा आपल्याला ही अनुभूती आहे. संतांची अनुभूती आजच्या काळातही अशा प्रकारचे नाम घेणारे वेगळे आहेत. एक 5-7 महिन्यापूर्वी प्रेमपुरी आश्रमामध्ये गेलो आम्ही. तिथे एका माताजींचं दर्शन झालं. महामंडलेश्वर होत्या बरं का. महामंडलेश्वराची डिग्री होती त्यांच्याकडे. फारशा बायका महामंडलेश्वर आपल्याकडे दिसत नाहीत. गार्गी मैत्रीसारख्या त्या महामंडलेश्वर होत्या. संतोषी माता त्यांचं नाव आहे. तुम्ही ऑनलाईन गेलात यूट्यूबवरती तर तुम्हाला त्यांची प्रवचनं ऐकायला मिळतील. म्हणजे खोटं काही सांगत नाही असं याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. नाही तर म्हणजे बाई काही पण सांगते. त्या महिलांनी, त्या मातांनी गेल्या 40-45 वर्षात अन्नग्रहण केलेलं नाही. केवळ नामावरती राहिलेल्या आहेत. पण त्या म्हणतात मला कधी वाटलंच
फळंच खातात, बाकी काही खातच नाहीत. पण कधी अगदी वाटलं की नाही आज जरा काहीतरी चटपटीत खावं, मग फळांपेक्षा चटपटीत काय आहे, तर मूग आणि मटकी आहे. मूग आणि मटकी खावं असं त्या म्हणायला माझ्या मनात संकल्प आला, माझ्या शरीराच्या लवावरती मूग आणि मटकी उगवतात. हे जर नामाचं सामर्थ्य असेल तर आम्ही कधी तसा विचार केलेला आहे का? असं नाम आम्ही आमच्या चारही देहामध्ये रुजवलेलं आहे का? त्याचं उत्तर नाही असं आहे. कारण आम्ही साधना समग्र करून टाकले. नामसाधनेने काय करायचं आहे आणि मला कुठपर्यंत जायचं आहे हा विचारच आपल्यापर्यंत येत नाही. आणि अशा संतांच्या चरणी जेव्हा आपण जातो तेव्हा कळतं की आपण किती कमी आहोत आणि किती डुबक्या मारतो, आणि ज्या डबक्यामध्ये आहोत त्याच्यामध्येच आम्हाला वाटतं की आम्ही सागरामध्ये आहोत. कधीतरी ते डबकंही सोडलंच पाहिजे आपल्याला, आणि मग कळेल की अथांग सागर ज्ञानाचं आहे. या ज्ञानाचे इतके नामसाधनेचे विविध प्रक्रिया शास्त्रांनी दिलेल्या आहेत. तो जोपर्यंत आपण त्या समजून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला खरी नामसाधना कळणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा सांगितलं की भुवनपालिनी, त्रिभुवनाला पावन करणारा आहे. माझे तीनही देह, म्हणजे हा स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण सगळे विकार सूक्ष्म देहामध्ये. मन, कामक्रोधादी विकार अत्यंत सूक्ष्म आहेत, अंतःकरणामध्ये आहे ते सगळे. वासना, बुद्धी अत्यंत सूक्ष्म आहे, त्याच्यावरतीच ते आरूढ आहे. म्हणून अंतःकरणामध्ये सगळे विकार त्या ठिकाणी बसलेले आहेत, ते शुद्ध करणं. आणि मग त्यानंतरचा जो देह आहे तो महाकारण देह, कारण तो कारण देह नामधारकाला नाहीच आहे. कारण देह म्हणजे सुषुप्ती अवस्था, पण नामधारकाचं एक वैशिष्ट्य असे शास्त्र म्हणतं की त्याच्यासाठी कारण देह नाहीच आहे. तो एक टप्पा साधनेचा कमी झाला, म्हणजे जी 4 देह ओलांडून आपल्याला पलीकडे जायचं आहे तर नामधारकाला कारण देहाचा टप्पा नाही ओलांडावा लागत. तो एकदम महाकारण देहामध्येच जातो. म्हणजे तो नाम घेत असताना नाम आणि नामी याचं जेव्हा चिंतन करतो आणि नामीशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा त्याचं देहभान हळूहळू जातं. आणि ते देहभान गेलं पाहिजे. ते देहभान जाता जात नाही. तुकोबारांसारखे संत म्हणत आहेत, पांडुरंगाला प्रार्थना करतायत, विठ्ठला करी ऐसा उपकार, देहाचा विसर पाडी माझं. तेव्हा आपल्याला चूल देहाचा विसार सहजासहजी पडणार नाही, पण ते पडू शकतो. नामसाधनेनेच हे घडू शकतं असं या ठिकाणी सांगितलं आहे. म्हणून पहिली शक्ती सांगितले भुवनपालिनी. दुसरं सांगितले सर्व व्याधी निवारिणी. सर्व व्याधी निवारिणी. सगळ्या व्याधी ज्या आहेत ना त्या सगळ्या व्याधी नाहीसं करण्याचं सामर्थ्य कशामध्ये आहे तर ते नामसाधनेमध्ये आहे सांगितले. आता व्याधी म्हणजे आपल्याला किती त्रास देतात हो. सतत काहीतरी, गुडघे तरी दुखतच असतात, पाय तरी दुखत असतात, कंबर तरी दुखत असते, सतत काही ना काहीतरी होत असतं. शरीराचे दोष आपले जातच नाहीत. आधी व्याधी आणि उपाधी तिन्ही गोष्टी त्रासच देतात. आधी मनाचं चांचल्य, व्याधी शरीराचे रोग, आणि उपाधी म्हणजे बुद्धीचा अहंकार. तीनही गोष्टी देह सुटेपर्यंत जात नाही. म्हणून आधी व्याधी आणि उपाधी या तिन्हीपासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर भगवन नामाशिवाय आपल्याला दुसरा कोणताही उपायच न पर तरणोपाय हा, याच्याशिवाय दुसरा उपाय वेदेषु दिसत नाही. पहिलंच विधान आपण बघितलं. म्हणून सर्व व्याधी निवारिणी. तिसरं म्हटलं सर्व दुःख हारिणी. सर्व दुःख हारिणी याचा अर्थ सगळी जी काही दुःख आहेत. आता ही दुःख खरं सांगायचं तर कशी आहेत हो, ही सगळी आगंतुक आहेत. यातलं एक तरी मूळच्या स्वरूपाचं आहे का आपलं? आपली सगळी दुःख ही आगंतुक आहेत, जी आम्ही आमच्यावरती लादून घेतलेली आहेत. ती खरं आपली नाहीच आहेत, ती आपण लादून घेतलेली आहेत. कारण त्याला आमंत्रण आपणच केलेलं आहे, आणि आपण केलं म्हणजे आपल्याच कर्मांनी केलेलं आहे, बाकी कोणी केलेलं नाही. आणि म्हणून सर्व दुःख हारिणी भगवन नाम हे सर्व दुःखांचं काय करणारं आहे तर हरण करणारं आहे सांगितले. त्यानंतर म्हटलं मलदोष निवारणम. जीवाच्या मध्ये अंतःकरणामध्ये असणारा मलदोष जो आहे तो मलदोष नाहीसा करणारा म्हणजे कोणतं आहे तर ते भगवन नाम आहे. जर मुखामध्ये नाम असेल तर ज्याचं नाम घेतोय तो सतत जागृत असतो. त्याचा संग जर आपल्याला घडला तर आपल्या मनामध्ये जरी एखादा मलदोष आला तरी त्याच्यापासून दूर करण्याचं सामर्थ्य त्याचं असतं, असं आपल्याला अनुभवाला येतं. फक्त एवढंच आहे की आपण आपल्या बाबतीत किती जागृत असतो असं होत नाही. कारण आपल्याला असं वाटतच असतं छे माझ्यातून काही चूक करणार नाही. मी फजिती सांगते माझीच. एक दिवस प्रवास करत होते, धुळ्याला चाललेले होते.
कल्याणला बसले, धुळ्यापर्यंत चालले. गाडीमध्ये बसले, ज्या ठिकाणी बसले होते तिथे 6 जणांचा तो कुपी होती, छोटासा डब्बा, आणि थंडी प्रचंड होती. तापमान जवळजवळ त्या दिवशी 2 होतं. एवढी थंडी तर आपल्याला मुंबईकरांना माहितीच नाही. 2 थंडी आपल्या मुंबईकरांना माहिती नाही. कुठेतरी एक स्वेटर अंगामध्ये होता, पण त्या स्वेटरनी काही थंडी भागत नव्हती. आणि मग बघितलं आजूबाजूला कोणी 1-2 जणं होते, बाकी कोणी नव्हतं. अजून ब्लँकेट तसेच शिल्लक होते. थंडी काही सहन होईना. मग असं वाटलं की एखादा ब्लँकेट घ्यावा आपण, नाहीतरी बाजूलाच पहिलाच होता आणि त्यामुळे तिथे TC होता. TCला विचारलं, इकडे कोणी येणार आहे का? TC म्हणाला, छे इथे काय कोणी येणारं नाही. TCने नाही म्हटल्याबरोबर मनाने अशी उसळी मारली आणि आता कोणी येणार नाही आहे, तर आता आपण ते ब्लँकेट घ्यायला काय हरकत आहे, म्हणून ते ब्लँकेट उचललं. आणि आता ब्लँकेट घेतल्यानंतर मनाने काय, आता मला थंडी कमी वाजेल, मला थंडी कमी वाजली की मला बरं वाटेल, याचा अर्थ थंडीपासून माझं निवारण होईल. आणि म्हणून ते ब्लँकेट उचललं आणि ते पांघरायला गेले. आणि तेवढ्यात आतूनच कळलं की जे माझं नाही, ज्याच्यावरती माझा अधिकार नाही, जे दुसऱ्या कोणाचं तरी आहे, ते घेण्याचा अधिकार माझा आहे का? आहे का? लक्षात घ्या. 6 जणांचं जर आहे, तिथे कोणीही केव्हाही येऊ शकतं. जो येईल त्याचं ते आहे. जे माझ्या प्रारब्धामध्ये माझं नाही आहे, तरीसुद्धा मला थंडी वाजते, म्हणून मी ते ब्लँकेट घेण्याची इच्छा मला होणं म्हणजे मलदोष आहे. लक्षात घ्या. इतकी वर्ष नामसाधना करतोय तरीसुद्धा जीवाच्या चित्तातला मलदोष जात नाही. लक्षात घ्या, नाही जात. आपल्याला असं वाटतं आपल्या चित्तातले दोष गेलेत, ते जात नाही. ते आत असे दबा मारून बसलेले असतात. कधी उसळून येतील आपल्याला सांगता येत नाही. आणि म्हणून मलदोष निवारणम, जर मी नाम घेत असेन तर त्या नामाचा जो नामी आहे तोच आपल्याला वाचवतो. आणि तो सांगतो, बाई थांब आता इथेच. मग शम आणि दम लगेच साध्य होतं. मला एका क्षणामध्ये थंडी गेली, इतकं समाधान झालं की त्या समाधानाने झोप लागली. लक्षात, की जी ब्लँकेट घेऊन झोप लागली नसती. लक्षात येईल की एक चूक माणसाची जी असते, किती सावध राहावं लागतं प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला. इतकं जर आपण सावध राहू शकलो, त्याला समर्थ म्हणतात सावध साक्षेपी आणि दक्षतया तात्काळची मोक्ष. आणि म्हणून हे कसं आहे तर ते सर्व व्याधी निवारणम, दुःख निवारणम, मलदोष निवारणम. पुढे म्हटले विक्षेप दोष निवारणम. विक्षेप म्हणजे मनाचं चांचल्य. ते एका ठिकाणी राहतच नाही. फुलपाखरू इकडून तिकडे तिकडून तिकडे फिरतच असतं. तसं मन सगळीकडे फिरतं. विक्षेप, मन स्वस्थ का राहत नाही? शास्त्र असं म्हणतं, चित्त शुद्ध नाही कारण कर्म शुद्ध नाहीत. ज्या वेळेला माझी कर्म शुद्ध होतील, शुद्ध कर्म याचा अर्थ कर्तव्य कर्म चोख करणं, नुसतं कर्तव्य कर्म चोख करणं नाही, चोख केलेली कर्तव्य कर्म ईश्वराला समर्पित करणं. तो करणारा मी त्याचा आहे, त्यांनी मला दिलेलं कर्म आहे, त्याच्यासाठी मला करायचं आहे, त्याला समर्पित करायचं आहे. हे सगळ्या जेव्हा अंतरंगामध्ये प्रत्येक क्रियेचा अशा प्रकाराने प्रक्रिया घडतील, तेव्हा चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध झालं की शुद्ध तत्वाची ओढ लागेल. मग मला काही उपासना करावीशी वाटेल. मग मी महाराजांच्या पुढे बसीन, मग महाराजांना काहीतरी देईन, महाराजांना हार घालीन, महाराजांना काय देईन. सुरुवातीची काय फुलं देईन आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा झेंडूचीच असतात. मग कधीतरी कळतं की नाही, त्या परमात्म्याला सुगंधी फुलं द्यायची असतात. हे नंतर कळेल. लक्षात आहे. म्हणजे जोपर्यंत चित्त शुद्ध नाही, वेदविहित निष्काम कर्मांनी मलदोष जातो आणि वेदविहित निष्काम उपासनेनी विक्षेप दोष जातो. विक्षेप दोष याचा तर मनाचं चांचल्य इतकं पळतं, इकडे तिकडे तिकडे इकडे तिकडे इतके ते पळतच असतं. आम्हाला वाटतं आमच्या हातामध्ये माळे म्हणून आम्ही नाम घेतो आहे, पण ते नाम त्याच्यापर्यंत पोचतं का हो? आम्ही स्वस्थ बसलेलं त्याच्यापर्यंत नाही पोचत, तर इकडे तिकडे जाताना घेतलेलं कसं काय पोचलं जाईल? नाही ना पोचणार. म्हणून आपण कसं नाम घेतलं पाहिजे? आमच्या परमपूज्य मंदाताई म्हणतात, एकदाच नाम घ्या, एकदाच. शरीरावरती 3.25 कोटी रंध्र आहेत. एक नाम घेतलं ना तर 13 कोटी नामाच्या इतकं परिपूर्ण आहे. एका नामाने सुद्धा तुम्ही तरले जातात. काही त्याच्या माळा करायची गरज नाही आहे, पण समजून घेऊन कशासाठी करायचं आहे आणि का करायचं आहे आणि किती समर्पित भावनेने करायचं. आणि मग यासाठी सांगितलं विक्षेप दोष, मनाचं चांचल्यच गेलं.
आता उपासनेनी ज्याची उपासना करतो आहे ना त्याचं इतकं मनाला ओढ लागते की सुरुवातीला मन त्याच्यापासून पळत होतं, पण आता बाहेर जाताना अरे महाराज मी जाऊन येतो बरं का. बेलसरे गुरुजी म्हणतात मी महाराजांना सांगायचो मी जाऊन येतो बरं का महाराज. घरी आले की म्हणायचे महाराज मी जाऊन आलो बरं का. महाराज आज पत्र आले तुम्हाला वाचून दाखवू. महाराज मला हे करायचे करून दाखवू. महाराज आज घरी केले तुम्हाला प्रसाद दाखवू. याचा अर्थ मनाचं भरकटणं संपणं, मनाचा संकल्प विकल्प संपला, मनाचं रूपांतर चित्तामध्ये झालं आणि चित्त म्हणजे अवधारणात्मक वृत्ती सचित्त. आता त्याचं परिवर्तन जेव्हा चित्तात होतं तेव्हा चित्ताचा एक गुण असा आहे की ते त्याला धरूनच ठेवतं. आता ते मन किंवा ते चित्त महाराजांना सोडून कुठं जात नाही. मनाचं रूपांतर चित्तामध्ये घडलं. कशाने? वेदविहित निष्काम उपासना. आपली उपासना निष्काम असते का सांगावं? कुठंतरी वाटत असतं ना एवढं नाम घेतो आहे घरातलं काहीतरी व्हावं. इतकी सगळे घरामध्ये आपल्या येणारे काय आपल्याला प्रपंचामध्ये तडाखे येतच असतात, ते जरा तडाखे कमी व्हावेत कुठेतरी वाटतं की नाही आपल्याला आतमध्ये. पण एवढं वाटलं तरी लक्षात ठेवायचं की आपण त्याच्यापासून खूप दूर आहोत. आणि म्हणून नाही काही मागणार नाही. महाराज नाही आम्ही फक्त प्रेमाने तुमचं नाव घेऊ, फक्त प्रेमाने ना तुमच्या प्राप्तीसाठीच नाम घेऊ असा कधीतरी निर्णयच व्हायला पाहिजे आपल्याला की परमात्म्यासाठीच मला नाम घ्यायचे बाकी कशासाठी पण नाही. असा जेव्हा पक्का निर्णय होईल ना तेव्हा मग आपलं विक्षेप दोष जातो सांगितलं आहे. पुढे म्हटलं आहे काय आहे किती पापं आपल्या हातून घडतात. नारदांना ब्रह्मदेव सांगतायत की नाम घेणाऱ्याच्या हातून किती पापं घडतात. कायिक वाचिक मानसिक पाप निवारणम. कायिक पाप किती करत असतो. रस्त्याने चाललेलो असतो, गर्दी असते, गर्दीमध्ये सगळ्यांना हाताने ढकलतो आणि आम्ही जातो पुढे. त्या इतक्या जोराने ढकललेलं असतं कोणीतरी आडवं पडतं. ते कोण पडलं तेवढा बघायलाही आपल्याला वेळ नाही. आम्ही रस्त्याने चाललेलो पायाखाली किती जीव जुंती जाणार आहेत आपलं भानही नसतं. आम्ही भागवत ऐकतो, आम्ही जडभरताची कथा ऐकतो, ते जडभरत चालत आहेत घरामध्ये माझ्या पायाखाली मुंगी येणार नाही बघतायत. आणि आम्ही चालताना काय काय येतं आमच्या पायाखाली विचार करतो. काहीक पाप घडतं आहे मनाने. काय ह्याला एवढं मोठं मिळालं मला काहीच मिळालेलं नाही, ह्याला एवढं सगळं मला काहीच नाही. सतत तुलना सतत तुलना. याचा अर्थ द्वेष चालूच आहे. काय आहे की नाही आपलं सांगा. मानसिक पाप आहे. कायिक वाचिक मानसिक अखंड आपलं जे आहे ते कुठेतरी पाप. याचा अर्थ लौकिकातलं खोटं बोलणं वगैरे असलं पाप वेद मानत नाही बरं का. वेदांनी एकच पाप मान्य केले ते म्हणजे स्वरूपापासून स्थिती खाली ढळणं याला पाप म्हटलेलं आहे. माझी वृत्ती राम सोडून किंवा आत्मस्वरूप सोडून माझ्या स्वरूपापाडून जेव्हा ती विषयांच्या माध्यमातून बाहेर जाते तेव्हा त्याला वेदांनी पाप म्हटलेलं आहे. आता आपल्याला स्वतःला तपासल्यानंतर लक्षात येईल 24 तासापैकी आपण अखंड पापीच असतो. स्वरूपामध्ये कुठं स्थिती असते. वृत्ती स्वरूपामध्ये आहे का आपली? त्याचं उत्तर नाही आहे. याचा अर्थ कायिक वाचिक मानसिक पाप आम्ही सतत करतच आलेलो आहोत. पण आम्हाला वाटतं का की आम्ही पाप करतोय? नाही वाटत. पण ते पाप नाहीसं होतं नामाने असं या ठिकाणी ब्रह्मदेव सांगतायत. पुढे म्हटले आवरण दोष निवारणम. आवरण दोष याचा अर्थ स्वरूप. मी कोण आहे? मला अजून वाटते की मी जन्माला आलेली आहे, मी आता वृद्ध झालेली आहे, आता मला 70वं वर्ष लागलेलं आहे, आता हळूहळू काय माझे अवयव काम करत नाही आहेत आणि आता मला जायची तयारी करायची आहे. हा भाव आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे की नाही? जोपर्यंत हा भाव आहे तोपर्यंत आपल्यामध्ये आवरण दोष आहे. कधीतरी कळलं पाहिजे. आम्ही गीतेचा किती अभ्यास केला, त्या गीतेमधला सांख्य योगाचा अभ्यास केला. ना भावो विद्यत श्लोकपाठ आहे आपल्या सगळ्यांचा. जे भावयुक्त असतं ते अभावामध्ये कधीच जात नाही आणि जे अभावामध्ये असतं ते कधी भाव असतच नाही. याचा अर्थ जर मी आज कसं आलेलो आहे भाव, याचा अर्थ माझा प्रभाव झालेला आहे, याचा अर्थ मी निर्माण झालेली आहे. तर मी निर्माण झालेली आहे याचा अर्थ ज्याचा भाव होतो ते नाही असं कधीच नसतं. काही काळामध्ये अव्यक्तामध्ये जाईन पण मी पुन्हा येणारच आहे कारण माझ्या आतमध्ये शाश्वत तत्व आहे. मग कधीतरी कळलं पाहिजे ना की मी शाश्वतच आहे.
मांसाची जीर्णानी, माझे कपडे मी बदलते, इथे फक्त गीतेमध्ये म्हणते, पण हा विचार तर मनामध्ये रुजला पाहिजे ना, की शाश्वत मी आहे, मी माझा हा देह सोडेन पण मी नवीन धारण करणाराच आहे, त्यामुळे मला नाश कधीच नाही. आणि म्हणून मला खूप कृष्णाची पण ओढ आहे, मला रामाची पण ओढ आहे, कारण मी द्वापारामध्ये सुद्धा होते आणि मी कुठे होते तर मी त्या त्रेतायुगामध्ये पण होते. मला त्या हिरण्यकश्यपूची कथा प्रल्हादाची सुद्धा आवडते, कारण तेव्हाही मी होते, कारण सनातन तत्व तेच होतं हो, ते बदललं कुठे. माझा बहिरंगातला प्राविर्भाव जो आविर्भाव आहे तो बदललेला आहे. आणि म्हणून जे काही आहे, जे नाही असं कधी होतच नाही, काही ठराविक काळापुरतं अव्यक्तामध्ये जातं. जसं आपण बघतो की रेल्वेतून प्रवास करतो, डोंगरावरती भरपूर गवत असतं, हिरवंगार आपल्याला ते दिसतं जून जुलै महिन्यामध्ये. तेच मे महिन्यामध्ये गेलं तर सगळं निघून गेलेलं दिसतं, सगळे ते पर्वत डोंगर ओके भोके दिसतात आणि त्यांना कोण पाणी देतं, काही नाही. एक दिवस पुन्हा ते हिरवेगार होतात. याचा अर्थ काही काळापुरतं ते अव्यक्त दशेत जातात, पुन्हा त्यांचं रूप धारण करतात. अगदी तसे आपणसुद्धा आपल्या मूळ स्वरूपामध्ये अव्यक्तामध्ये जाणार आणि पुन्हा येणार. त्यामुळे जाणं नाही आणि येणं नाही हे जेव्हा मला कळेल की मीच शाश्वत आणि सनातन आहे, तेव्हा जाणं येणं शिल्लक आहे का हो. हे ज्याला कळलं त्याला आवरणदोष नाही म्हण. केव्हा कळेल, नामाच्या साह्याने इथपर्यंत बुद्धीची मजल गेली पाहिजे. हे स्वतःचं चिंतन केलं पाहिजे की मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, कशासाठी मला नामसाधना करायची आहे, हे सगळं या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मग म्हटलं आहे मुक्ती प्रदायनम, नाम मला मुक्ती देणार आहे. 4 प्रकारच्या मुक्ती सांगितल्या आहेत. सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे आणि सायोज्यता आहे. 4ही प्रकारच्या मुक्ती मला नामाच्या साह्याने मिळणार आहेत. पहिल्या 3 ज्या आहेत त्या नाशिवंत आहेत आणि जी शेवटची आहे सायोज्यता, 6शी युज होणं म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप होणं, याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा जो म्हटलेला आहे तो शाश्वत आहे. आणि ह्या मुक्तीचा 4हीचा लाभ कशाच्या साह्याने आहे तर तो नामसाधनेने असं सांगितलेलं आहे. शेवटी सांगितलं आहे स्वरूप साक्षात्कार प्रदायनम. नामसाधनेने काय घडतं, स्वरूपाचा साक्षात्कार. मी कोण आहे, माझं रूप. शास्त्राने खूप छान सांगितलं आहे, आपलं रूप बघायचं असेल तर आपल्याला आरशामध्ये पाहावं लागतं, पण आपलं स्वरूप बघायचं असेल तर आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करावा लागतो. तर उपनिषदांचा अभ्यास नाही केला चालेल का हो, नाही चालणार. याचा अर्थ उपनिषदांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. स्वरूप प्रदायनम, स्वरूपाचा साक्षात्कार. आणि स्वरूपाचा साक्षात्कार, साक्षात्कार म्हणजे साक्षात काही दिसणं नाही. आपल्याला साक्षात्कार म्हटलं की वाटतं चला समोर सगुणाचं दर्शन आलं, दिसलं, रामाचं दर्शन झालं, कृष्णाचं दर्शन झालं, दत्तांचं दर्शन झालं. आपण म्हणतो आम्ही तिकडे गेलो, आम्हाला अनुभव आला, आम्हाला काहीतरी दिसलं. वेदांत त्याच्यावरती विचार करतो की दिसलं आणि गेलं असेल तर तो अनुभव असेल का. अनुभव म्हणजे शाश्वत असला पाहिजे. आणि साक्षात्कार याचा अर्थ साक्षात दिसणं नाही, साक्षात तेच होणं. आता तेच होणं म्हणजे कसं, एकच दृष्टांत आपल्याला तुकोबारायांनी सांगितलं आहे आणि नाथांनी सांगितलं आहे. तुकोबाराय जो दृष्टांत देतात ते असं म्हणतात, लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेरी येत नाही खरे त्यातून या, त्यासारखे तुम्ही जाणा साधू वृत्ती पुन्हा न मिळती मायजाळ. लवण जर पाण्यामध्ये विरघळलं तर ते पाण्यामध्ये विरघळलेलं लवण पुन्हा आपल्याला मिळत नाही, हा सिद्धांत आहे. तसं एकदा साधू वृत्ती, एकदा भगवत दर्शन झालं, एकदा नामाच्या सहाय्याने नामी कोण आहे ते कळलं, नामीचा विश्वास ठाम आपला बसला, श्रद्धा बसली की मग ती वृत्ती पुन्हा सद्वृत्ती सोडून, संतांना सोडून, परमात्म्याला सोडून कुठेही एकीकडे जात नाही. आणि आता मी भगवताकार झालो आहे हे सांगायला पण ते शिल्लक राहत नाही. कारण बोलायची भाषा म्हणजे यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. मला दर्शन झालं बरं का असं म्हणणाऱ्याला कधी दर्शन झालेलं नाही. केनोपनिषदाचा विषय आहे की जो म्हणतो मला दर्शन झालेलं आहे त्याला ते झालेलं नसतं, पण जो म्हणतो मला कळलेलं नाही आहे त्याला ते कळलं असण्याची शक्यता असते. कारण त्याच्याकडे अहम नाही. जिथे अहम आहे तिथे ते नाही. माऊलींची सुंदर वेळ, माऊली असं म्हणतात की नवल अहंकाराची गोष्टी नलगे अज्ञानियांचे पाठी, परी ज्ञानियांचे कंठी झोंबतू जाय.
हा अहंकाराचं नवल आहे की ते ज्ञानांना बरोबर तो त्यांच्या कंठाला झोमतो. पण जे अज्ञानी आहेत म्हणून आपण बघतो हे वारकरी येतो कोणत्या ठिकाणी शिकायला गेले कोणत्या शाळेमध्ये, पण त्यांना जी ज्ञानेश्वरी कळते ते आम्ही एमएच्या परीक्षेमध्ये वाचले तरी आम्हाला कळत नाही. आम्ही किती संगती लावायला सुरुवात केली तरी आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळत, आम्हाला तुकोबांची गाथा नाही कळत. आणि तो एखादा शेतकरी एका मिनिटात आपल्याला सांगून जातो. आपल्याला वाटतं आमची बुद्धी खूप सूक्ष्म आहे, पण नाही. आपली तेवढी बुद्धी तेवढी सूक्ष्म होत नाही, कारण ती लौकिकामध्ये स्थूलामध्येच रमलेली असं सांगितलं. आणि म्हणून स्वरूप साक्षात्कार प्रदायनम एवढ्या नामाच्या शक्ती आहेत. आणि अशा श्रद्धेने जर नाम घेतलं तर ते नाम कसं आहे तर ते आपल्याला अत्यंत तारून नेणार आहे असं सांगितलं. खूप छान कथा या संदर्भामध्ये सांगितले की पहिलंच जे आहे दुसरं की नाम सर्व व्याधी निवारिणी. एक आपण फक्त कथा बघू, त्याची खूप सुंदर कथा आहे. कथा कबीरांची कथा आहे, फार सुंदर आहे, मला फार आवडते ती कथा. आणि ती मूळ जर कोणी ऐकली असेल तर ती चंद्रशेखर महाराजांनी सांगितले. नामसाधनेचं महत्त्व काय आहे ते पण सांगून टाकते. होमवर्क सगळ्यांना, तिकडे जाऊन ऐका म्हणजे कळेल की नामसाधना कशा प्रकाराने काम करते. ते असं म्हणतात की एक दिवस त्या काळामध्ये कबीरांचा काळ होता आणि कबीर तेव्हा काशीला होते. आणि कबीरांचा मुलगा कमाल जो आहे तो 6 वर्षाचा मुलगा आहे, 6 वर्षाचा कमाल आहे. आणि तो बघायचा की बाबांकडे अनेक भक्त यायचे. आणि जेव्हा भक्त यायचे तेव्हा कबीर महाराज त्यांच्यावरती अनुग्रह करायचे, डोक्यावरती हात ठेवायचे आणि नाम द्यायचे. आणि नाम दिल्यानंतर कोणी आजारी असायचं, कोणाचं त्या नामाच्या साह्याने ते बरे पण व्हायचे. आणि मग ते पुन्हा यायचे आणि सांगायचे की आम्ही बरे झालो, आम्ही नाम करतो, साधना करतो आहे. हे सगळं तो लहानपणापासून मुलगा बघतो आहे. कमालनी हे लहानपणापासून बघितलेलं आहे. हे बघितलेलं असणारा तो कमाल एक दिवस त्या काशीला गंगेच्या किनारी खेळत होता. त्याच्याकडे समवयस्क मुलं होती, 5-6 मुलं, आणि ते विटीदांडू खेळत होते. त्यावेळेला त्यांनी बघितलं की गावातून एक सावकार आला होता. मोठा सावकार, धनाढ्य माणूस, पालखीमध्ये बसलेला, मस्तकावरती त्याच्या छत्र एखाद्या राजासारखं, बाजूला सगळा जथ्थाच्या जथ्था सगळा. आणि तो तिथे आलेला त्यांनी बघितलं, त्याला कौतुक वाटलं की काय आहे सगळं. आणि ते सगळा तो जो काय त्यांचा तो लवाजमा आहे तो त्या गंगेच्या दिशेने आलेला त्यांनी पाहिला. आणि मग आल्यानंतर त्यांनी बघितलं की ते सगळे लोक मुखाने फक्त श्री राम 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 रामाच्या नावाचा असा अखंड तिथे तो घोष चाललेला आहे. त्याला नवल वाटलं, इतक्या रामाच्या नामाचा घोष कशासाठी, इतके कशासाठी करतात. लहान मुलगा चौकस म्हणून त्यांनी विचारलं की हे सगळं काय चाललेलं आहे. आणि ते जे लोक जथ्था होता, बाजूला गावकरी जमलेले होते, त्या गावकऱ्यांनी सांगितलं हे जे आहेत ना हे आमच्या गावातला सावकार आहे. या सावकाराला एक रोग झाला आहे, म्हणजे त्वचेचा रोग झाला, तो कोडासारखा रोग. आणि तो बरं व्हावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. तो रोग काही बरा झाला नाही. मग त्याला कोणीतरी एका संतांनी सांगितलं तू रामनाम घे म्हणजे तू बरा होशील. त्याला सांगितलं तू रामनाम घे म्हणजे तू बरा होशील. म्हणून यांनी रामनाम राम राम घ्यायला घेतलं, रामनाम घेतलं, तरी ते कोड काही बरं झालं नाही. आता ते बरं झालं नाही तर हा म्हणाला आता त्या रामनामावरती माझा विश्वासच नाही, तेव्हा मी आता असं करतो, मी गंगेत जातो आणि माझा देह समर्पित करून टाकतो गंगेला. पण त्याला चैन नाही, बरं तर व्हायचं होतं, देहाची आसक्ती होती. गावकऱ्यानं सगळ्यांना सांगितलं तुम्ही दिवसभर माझ्याकडे यायचं, तुमची भोजनाची सोय मी करणार, तुम्ही फक्त दिवसभर काय करायचं, रामराम म्हणायचं. रामराम म्हणायला गावकऱ्यांना बोलवलं. गावकरी दिवसभर रामराम म्हणतायत, त्यांना भोजन देत आहेत. आणि असं करत करत त्या गावकऱ्यांच्यासारखं तो सगळा जथ्था कुठं आला तर तो त्या गंगा किनारी काशीला आला. हे सगळं त्यांनी ऐकलं. हा विटीदांडू खेळणारा एक मुलगा आहे, तो म्हणतो हे काही खरं नाही. तो त्यांना म्हणतो की अहो नाही, माझ्या बाबांनी किती रोग आहेत ना ते फक्त रामनामाच्या साह्याने बरे केलेले मी बघितलेले आहेत. तुम्ही जरा थांबा, मी ते कोण आहेत ते मला सांगा बरं. 6 वर्षाचा मुलगा एवढासा. आणि तो म्हणतोय तो कोण आहे तो मला दाखवा बरं, ज्यांना कोणाला तो रोग झाला आहे त्वचेचा तो. आणि हा छोटासा कमाल त्यांच्याकडे गेला, त्यांना नमस्कार केला, कारण वडिलांचे संस्कार होते हो. त्यांना नमस्कार केला मनापासून आणि म्हणाला मी कोणाचा मुलगा आहे, मी कबीरांचा मुलगा आहे. माझ्या बाबांनी अनेकांचे रोग बरे केलेत फक्त राम या शब्दांनी हो. मी फक्त तुम्ही सांगतो तेवढं आहे का, मी बाबांनी काय केलं ना ते बघितलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून तो म्हणाला तुम्ही फक्त राम म्हणा आणि गंगेत बुडी मारा आणि उठा. आता गंगेत देहार्पणच करायला आलेला होता तो सावकार. बघू आता काय हा पोरगा म्हणतो, हे पण करून बघूया म्हणून एक डुबकी मारली, परत वरती आला, काही बरा झाला नाही. कमाल म्हणाला असं कसं झालं,
बाबा तर एकच डुबकी मारायला सांगतात आणि बरा कसा नाही झाला. एवढे लोक राम राम म्हणतात आणि ह्या बरा नाही झाला. ह्याचे बहुतेक यांनी काहीतरी पाप केलं असलं पाहिजे. तो म्हणतो असं करा ना, मी पुन्हा विनंती करतो, आणखीन एक डुबकी मारा. राम म्हणा आणि डुबकी मारा. दुसरी डुबकी मारली, परत बाहेर आले, बरेच नाही झाले. आता मात्र हा घाबरला, म्हणाला मी बाबांचं ऐकलं म्हणे, ह्याला बरा कसा होत नाही. तो म्हणता तुम्ही आता असं करा, परत एकदा तिसऱ्यांदा राम म्हणा आणि डुबकी मारा, तुम्ही नक्की बरे व्हाल. तुम्ही नक्की बरे व्हाल, हा त्याची श्रद्धा होती. असं म्हणून जेव्हा त्या सावकाराने डुबकी मारली तिसऱ्यांदा राम म्हणून आणि तो जो बाहेर आला तो बराच झाला. तर त्या बरा झाल्यानंतर एवढा आनंद, एवढंसं छोटंसं पोर, या पोरांनी सांगितलं म्हणून मी बरा झालो असं त्याला वाटायला लागलं. आणि त्यांनी त्या सावकारांनी तुला काय पाहिजे, ते म्हणजे माझ्या बाबांनी सांगितलं पैसे बिसे. माझे बाबा कुणाकडनं पैसे घेत नाहीत. माझे बाबा दिवसभर काय करतात, विणकाम करतात. त्यामुळे पैसे बिशे आम्ही काही नाही घेणार. तुम्ही बरा झालात ना, झालं, मला झालं आणि मी चाललो माझ्या बाबांकडे. त्या मुलांनी पैसे घेतले नाहीत, मोह झाला नाही, काही नाही. पण त्याला इतका आनंद झाला, तो धावत 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 आपल्या बाबांकडे गेला. आणि तो बाबांना म्हणते, बाबा खरं सांगू का, एक मोठा कोण होता तर तो असा सावकार, जो देह गंगेमध्ये समर्पित करायला आलेला होता, त्याला कोड झालेलं होतं आणि असा तो आलेला होता आणि मी तुमचं बघितलं होतं ना आणि ते त्याला सांगितलं आणि तो ना 3दा राम म्हणून बरा झाला. त्याला वाटलं बाबा माझं खूपच कौतुक करतील. मनात आलं बाबा माझं खूपच कौतुक करतील. असं कौतुक तर काही कबीरांनी केलंच नाही. आणि कबीरांना अत्यंत संताप आला. ते म्हणतात, माझ्या रामाला तू किती त्रास दिलास, 3 वेळाला माझ्या रामाला 3 वेळा त्रास दिलास, हे पटलंच नाही. कबीरांनी काय करावं, त्या सूक्ष्म बालकाला अहमचा बाधा होईल. 6 वर्षाच्या पोराला संत काय करतात मला सांगायचं आहे, संतांचं कार्य काय असतं सगळं. कबीर म्हणतायत, त्या 6 वर्षाच्या पोराला मी एक तुला पत्र लिहून देतो. हे पत्र घेऊन तू कोणाकडे जा, तर हे पत्र घेऊन तू कुठे जा, तर तू आता त्या गंगेच्या किनारी कोण आहेत, तर तिथे 3 जण समकालीन होते. कबीर महाराज, तुलसीदास आणि सूरदास 3घंही समकालीन होते आणि 3घंही काशीमध्येच होते. त्यांनी सांगितलं की एक तुला चिठ्ठी लिहून देतो, एक पत्र लिहून देतो आणि ते पत्र घेऊन तू कुठे जा, तर ते पहिल्यांदी तुलसीदासांकडे जा. आता तुलसीदासांकडे हा गेला आणि त्याच्यावरती कबीरांनी दोहा लिहून पाठवलेला होता. कबीरांनी त्याच्यावरती लिहिलं होतं, डुबा वंश कबीर का, डुबा वंश कबीर का, कबीराचा वंश बुडाला. कबीराला मुलगा आहे, लक्षात घ्या. पण कबीर म्हणतात, माझा वंश माझ्या मुलांनी बुडवला, कारण त्याचा रामानामावरती विश्वास बसला नाही. म्हणून त्यांनी 3दा काम करायला लागलं. कबीरांना आवडलेलं नाही आणि म्हणून कबीर लिहून देत आहेत, डुबा वंश कबीर का, उपजो पुत्र कमाल, कमालसारखा पुत्र माझ्या प्रारब्धी आला, असा मुलगा माझ्या आला. 3 राम नाम असे कोडी किया बहाल, 3दा रामनाम घ्यायला लावून त्यांनी एका कोड्याला बरं केलं, जे मला आवडलेलं नाही. असं त्यांनी लिहून कोणाला पाठवलं, तुलसीदासांकडे. तुलसीदासांना कळलं काय आहे ते. या मुलाचा असलेला तो सूक्ष्म अहंकार तो काढायचा आहे. कबीरांनी काय, तिथे गेल्यानंतर तुलसीदासांनी काय केलं म्हणे, तुलसीदासांनी आणखीन पुढे कमाल केली. आता संतांकडे काय सिद्धी सगळ्या आहेत, तो रिद्धी सिद्धी आजूबाजूला सगळ्या आहेत, काय कमी आहेत का, काहीच नाही. त्यांनी आणखीन काय केलं, तर तुलसीदासांनी एक हंडा घेतला, हंड्यामध्ये गंगेचं जल भरलं आणि कर्मधर्म संयोगाने तिथे 500 महारोगी मृत्युमुखी पडलेले होते. 500 महारोगी, 1 नि 2 नाही, 500 महारोगी मृत्युमुखी पडलेले होते. कबीरांनी ते गंगाजल घेतलं, त्या गंगेच्या त्या घागरीमध्ये फक्त एका तुळशी दलावरती राम असं एकाच अक्षर लिहिलं. एक तुळशी दलावरती राम असं अक्षर लिहिलं आणि ते त्या कळशीमध्ये टाकलं. ते पाणी सगळ्या त्या महारोगी 500 जे आहेत त्यांच्यावरती प्रोक्षण केलं आणि जे गेलेले महारोगी होते ते सगळे खडखडीत बरे झाल्याने उठून बसले. कमाल बघतोय, काही म्हणावंच लागलं नाही. एकदा रामनाम फक्त तुळशीवरती घ्यावं लागलं. तुलसीदासांनी तेवढं लिहिलं आणि
रामनामाची ताकद काय आहे ती आता कमालला समजली. आता धावत धावत तो पुन्हा कबीरांकडे आला आणि म्हणतो, बाबा तुम्ही सांगितलेलं कळलं बरं का, रामनामाचं सामर्थ्य पुष्कळ आहे. पण परत काय म्हणतोय, मला कळलं बरं का. रामा बाबा तुम्ही सांगितलेली रामनामाची ताकद मला कळली असं तो म्हणतोय. ते सुद्धा कबीरांना सहन झालं नाही. कबीर म्हणाले, आता असं कर, मी आता आणखीन एक दोहा लिहून देतो, तू आता सूरदासांकडे जा. सूरदासांकडे पाठवलं म्हणे. आता सूरदास आपल्याला माहिती आहेत जे कसे आहेत, त्यांना ज्ञानचक्षू आहेत, चर्मचक्षू नाहीत, अंध आहेत. पण त्यांचं भागवत, त्यांच्या इतकं सुंदर भागवत कोणाचं नाही असे ते सूरदास आहेत. कुठे होते ते? गंगा नदीच्या किनाऱ्यावरती पडलेले होते, अत्यंत दीन, कधी मागितलंच नाही कोणाला, दिलं तर खायचं नाही तर नाही. त्यांची परिस्थिती म्हणजे काय, अत्यंत दीन असे असणारे गंगातीरी वाळूवरती पहुडलेले होते. आणि त्यावेळेला कमाल तिथे गेलेलं आहे आणि त्यांनी एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी दिल्यानंतर ते सूरदास तो म्हणतं की माझ्या बाबांनी चिठ्ठी दिली आहे. हो का, मग काय दिले, वाच रे बाबा. गंमत अशी झाली की जेव्हा कमाल आला तेव्हा सूरदास म्हणाले, अरे कमाला तू आलायस काय, ये ये. कमाल विचार करतो, ह्यांना तर दिसत नाही, ह्यांना माझं नाव कसं माहिती, कमाल आहे असं म्हणतोय की हे काय, ह्यांच्याजवळ काय सिद्धिबिद्धी आहे की काय, असा तो विचार करतोय. आणि म्हणून त्यांनी ते चिठ्ठी दिली. चिठ्ठी दिल्यानंतर सूरदास म्हणतात, अरे ह्याच्यात काय लिहिले जरा वाचून दाखव, कारण मला वाचता नाही येत, मला डोळे नाही आहेत. तो विचार करतोय ना, डोळे नाहीत पण मी आलेला दिसतो, मी कमाला हे कळलं आणि हे दिसत नाही आहे का, ठीक आहे आता वाचतो म्हणाला. आणि म्हणून त्यांनी वाचलं. त्याच्यावरती लिहून दिलेलं होतं पुन्हा कबीरांनी, तुलसी ने 500 कोड किए बहाल, तुलसी ने 500 कोड किए बहाल, कितनी किंमत की आहे, राम नाम की लाल. माझा जो लाल आहे ना, त्या लालानी रामनामाची काय किंमत केली आहे, जरा ह्या मुलाला शिकवा. असं कोणी लिहून पाठवलं, कबीरांनी लिहून पाठवलं. बाप असा असावा. खरं आहे की नाही सांगा, आपल्याला नाही मिळाले नाही तर आपण कधीच गेलो असतो. कबीरासारखा असता तर कुठे गेलो असतो मला सांगा, आपण इतके फिरत राहिलो असतो काय, नाही फिरत राहिलो असतो. तेवढं दिलं. आणि सूरदास म्हणतायत कमाला, अरे ते गंगेचं नदीचं प्रवाह आहे ना, त्या प्रवाहामध्ये जरा बघ रे, तिकडे एक प्रेत वाहत चाललं आहे. कमाल म्हणतो, ह्यांना तर डोळे नाहीत. आणि हे म्हणतात प्रेत, तो म्हणतो कुठं, अरे बघ ना तिकडे त्या प्रवाहाच्या त्या बाजूला बघ जरा उजवीकडे, ते एक प्रेत वाहत चाललं आहे. आता कमालाने बघितलं, खरंच ते प्रेत वाहत चाललं होतं. जा ते प्रेत घेऊन ये म्हणून. आता कमाल पळत गेला आहे तिथे. त्यांनी ते प्रेत कसं बसं आणलं आहे. आता ते प्रेतच होतं, जड झालेलं होतं, पण आता काय त्यांनी आणलं, त्याच्या अंगात ताकद आणली, कारण सांगितलेली ताकद तिकडची होती, ती आता रामाची होती, बाबांची होती, सूरदासांची होती. त्यांनी ते प्रेत त्या वाळूवरती आणलं किनाऱ्यावरती. आणि आता सूरदास म्हणतात, कमाल असं कर, त्याचं कान कुठे जरा मला दाखव बरं. कमाल म्हणतोय, मी आलेलं ह्यांना कळलं, माझं नाव कमाल हे कळलं, काय वाचले ते कळलं, ते प्रेत चाललं हे कळलं, आणि कान कुठे कळलं नाही. होय, हे काय वेगळेच दिसत आहेत. कमालाच्या मनात इतक्या शंका येतो, कारण तो जीवाचं प्रतीक तुमचं आमचं, त्याच्या शंकाच जात नाही आहेत. पण सूरदास म्हणतात, कमाल असं कर, त्याचं कान कुठे ते बघ, आणि तो कान मला कर, आणि माझं मुख जे आहे ना, ते माझं मुख त्या कानापाशी ने, माझं मुख त्या कानापाशी ने. एवढं सूरदासांनी सांगितलं. आणि तेवढं नेल्याबरोबर काय केलं त्यांनी, तर त्यांनी आता त्या प्रेत नेलं आणि चाचपडून दाखवलं की इकडे या प्रेताचा कान आहे. ते कान बघितल्याबरोबर सूरदास वाकले आणि सूरदासांनी त्या प्रेताच्या कानामध्ये रामातला फक्त रकार इतक्या जोरात फुंकला, केवळ तो रकार इतक्या जोरात फुंकला, परिणामी ते प्रेत उठूनच बसले. मग त्याला कळे त्या कमालाला कळेच ना, इथे रामही म्हणावं लागलं नाही, केवळ रकार, एक रकार. आणि मग ही कथा म्हणजे काय आहे, ही संतांनी सांगितलेली कथा नाही आहे. रकार, राम शब्द ज्या 3 वर्णांनी सुरू झालेला आहे तो रकार आहे, अकार आहे आणि मकार आहे. आणि म्हणून रामतापनीय उपनिषद आपल्याला सांगतं, ही 3ही बीजाक्षरं आहेत. आणि ही 3ही जर बीजाक्षरं असतील तर याच प्रणवाच्या 3 मात्रा आहेत. आणि म्हणून या 3 मात्रा असल्यामुळे या 3 मात्रांनी बनलेला जो शब्द आहे
तोच राम आहे आणि त्या रामाच्या शब्दाची आवर्तनं आपल्याला करायची आहेत. आपण राम न म्हणता काय काय म्हणतो, मला बाकीचं काही म्हणायचं नाही. आपण काय म्हणतो विचार करायचा बरं का. शास्त्राला मान्य नाही. शास्त्र म्हणतं फक्त राम हीच बीजमंत्र आहेत. पुढे त्यांनी म्हटलं, राम जर माझ्या जिव्हेवरती नाचावा असं वाटत असेल तर मीच माझ्या जिव्हेला कधीतरी सांगितलं पाहिजे की बाई गं तू कोण हो, तू कौसल्या माता हो. जर तू कौसल्या माता झालीस ना, कौसल्ययो दृश्यपरा तू, जिची दृष्टी अत्यंत समान आहे, जिला सगळं दृश्य समान जग दिसतंय आणि म्हणून आपला मिळालेला वाटा ती कैकेयीला काढून देणारी आहे. हे माझं आहे म्हणून ठेवलेलं नाही. अशी दृष्टी जिच्याकडे, अशी ती कौसल्य आहे. त्या कौसल्याचे दोष, ती सगळीकडे समान दृष्टी बघण्याची जर मला ती दृष्टी आली तर ती माझी जिव्हा कौसल्य होईल आणि त्या जिव्हेवरती राम नामाचं बालक खेळू शकेल. काय करायला हवं आहे मला, लक्षात येईल की मला काय माझ्या जिव्हेवरती कशा प्रकारचा संस्कार करावा लागेल. जर मला कृष्णनाम वाटत असेल तर त्या कृष्णाने माझ्या जिव्हारूपी अंकावरती बसावं असं मला वाटत असेल तर मला यशोदा व्हावं लागेल. याचा अर्थ किती मला माझ्यामध्ये बदल करावे लागतील एवढा विचारच आपण करत नाही. आणि मग आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला जे ब्रह्मदेव आहेत ते राम या शब्दाचं वर्णन करताना करतात की राम हा शब्द म्हणजे काय आहे. हे तीनही जे आहेत, हे तीन म्हणजे बीजाक्षर आहेत. र जे आहे ते र म्हणजे साक्षात काय आहे तर ते सूर्यबीज आहे. र हे सूर्यबीज नाही, सॉरी, र हे अग्निबीज आहे. र हे अग्निबीज आहे, अ हे सूर्यबीज आहे आणि म हे चंद्रबीज आहे. आता जे र हे अग्निबीज आहे, अग्नीचं कार्य काय आहे, अग्नीचं कार्य एकच आहे. अग्नी ज्याच्या ज्याच्या सहवासामध्ये येतो त्याचं नाम आणि रूप नाहीसं करून टाकतो आणि आपलं स्वतःचं रूप त्याला बहाल करून टाकतो. काही शिल्लकच ठेवत नाही, काही शिल्लक ठेवत नाही बरं का. अग्नी, सामान्य अग्नी काहीतरी शिल्लक ठेवतो, पण संतांची भाषा बघा. आपण घरामध्ये पूर्वी आपल्याकडे बंब असायचे, त्याच्यामध्ये लाकडं घातली तर राख शिल्लक राहते, कोळसा घातला तरीसुद्धा राख शिल्लक राहते. पण संत म्हणतात कापुराची ज्योती, काहीतरी शिल्लक राहतं का, काही शिल्लक राहत नाही. तसं हे जे र हे अग्निबीज आहे, हे अग्निबीज आपली सगळी कर्म भस्मीभूत करतं. कर्म याचा अर्थ जी जी कर्म तुम्ही आम्ही करतो त्या प्रत्येक कर्माचा लेप आपल्याला लागतो आणि कर्माचा लेप लागतो म्हणजे त्या कर्माचं सुखदुःखरूपी फल तुम्हाला आम्हाला भोगावं लागतं. ते भोगू नये असं वाटत असेल तर रामनामामध्ये कर्म केली पाहिजेत. आणि जेव्हा रामनामाच्याही कर्म करतो तेव्हा र हे जे बीज मंत्र आहे ते कर्मफळ जाळून टाकतं. म्हणजे आपल्या हातून जरी कर्म घडली तरी त्याची संचितात भर पडत नाही आणि संचितात भर पडत नसल्यामुळे त्याचं सुखदुःखरूपी फलं आपल्याला भोगावं लागत नाही. आता लक्षात येईल की आपण मोक्षाच्या दिशेने पुढे चाललो की नाही. संचितात भर पडण्याची गाठोडं कमी झालं. केवढा मोठा दिलासा आहे लक्षात घ्या. केवढा मोठा दिलासा आहे तुम्हाला आम्हाला नामधारकांना मिळालेला दिलासा आहे. आणि म्हणून पहिलं बीज जे आहे ते अग्निबीज आहे. दुसरं बीज सांगितलेलं आहे अ हे सूर्यबीज आहे. आता आपल्याला माहिती आहे सूर्य आकाशात येतो, आल्याबरोबर पहिल्यांदी काय घडतं, आकाशात आल्याबरोबर पहिल्यांदी अंधकार नाहीसा होतो, ढग सगळे मळब नाहीसं होतं. याचा अर्थ सूर्य अज्ञान नाहीसा करणारा आहे. उपनिषद असं म्हणतं सूर्य म्हणजे काय आहे तर जे परब्रह्मतत्व आहे, जे सच्चिदानंद घन परमात्मा आहे, तो सच्चिदानंद घन परमात्मा निर्गुण निराकार आहे. त्याचा अंदाजसुद्धा आम्हाला लागत नाही. पण त्याचं व्यक्तरूप म्हणजे कोणतं असेल तर ते आदित्य आहे. कारण तो केवळ आकाशात येतोय नुसतं म्हटलं तरीसुद्धा संपूर्ण विश्व कार्यरत होतं की नाही. बरा तो आकाशात येतोय म्हटल्याबरोबर पक्षी घरट्याच्या बाहेर येतात, पशु आपल्या ज्या गुहेमध्ये बसलेले असतात ते येतात, तुमच्या आमच्यासारखे मानव, घरातल्या महिला उठतात, सडा रांगोळी सुरू करतात, घरातले पुरुष उठतात, आंघोळ करतात, उदरभरणाची सोय म्हणून नोकरीला जातात. याचा अर्थ काम करा असं कुणाला सांगावं लागतं का? कुणाला सांगावं लागत नाही.
केवळ ज्याच्या अस्तित्वावरती विश्व संपूर्ण जे आहे ते कार्यरत होतं, असं ते कोण आहे तर तो आदित्य म्हणजे तो सूर्य आहे. तो कसा आहे तर अज्ञान घालवणारा आहे. जो अज्ञान घालवणारा आहे, जो स्वरूपापर्यंत नेणारा आहे, की साक्षी भावापर्यंत नेणारा आपल्याला कोण आहे तर ते आदित्य तत्व आहे. आणि म्हणून आदित्याच्या उपासनेला पर्याय नाही. म्हणून आपल्याकडे मुंजी बंधन झाल्यानंतर मुलांना कोणती उपासना सांगितलेली आहे? पहिल्यांदी गायत्रीची सांगितलेली आहे. गायत्रीच्या उपासनेला पर्याय नाही. जर ज्ञान पाहिजे तर त्याच्याकडेच जायला पाहिजे, दुसरा पर्यायच नाही आहे. ज्ञानासाठी आपल्याला सूर्याचीच उपासना करावी लागेल. आणि म्हणून अज्ञान निवारण जे आहे हे कोणतं बीज आहे तर ते अबीज आहे. आता लक्षात येईल की अग्नीकडे अत्यंतिक दाहकता आहे, सूर्याकडे प्रकाशमानता आहे. दोन्ही तापले की आपल्याला किती त्रास देतात हो. मराठीमध्ये एक वचन छान आहे, अत्युच्चपदी चढता थोरही बिघडतो. 12 वाजता सूर्यसुद्धा मला तापदायक देतो हो, तो मला सुखदायक होत नाही. पण सकाळची सूर्याची किरणं मला अंगावरती घ्यावीशी वाटतात, तिन्ही सांजाची मला घ्यावीशी वाटतात. म्हणजे तो तापदायकच आहे. अग्नी तर सहनच न करण्यात, त्याचा दाह सहन होण्यासारखा आहे का सांगा बरं मला. साधी घरातली काड्यापेटी असते, जरा बोट गेलं तर किती काय दाह होतो आपल्याला लक्षात येईल. ह्या दोन्हीमध्ये दाहकता आहे. पण ही दाहकता जी आहे ती दाहकता कशाने कमी होते? म्हणून दाहकता आणि प्रकाशमानता दोन्हीला शांत करणं, मवाळ करणं हे कार्य कोणाचं असेल तर ते चंद्राचं आहे. आणि म्हणून हे चंद्रबीज आहे, जे शीतल आहे, ज्या चंद्राकडे बघितल्यानंतर आपल्याला विलक्षण आनंद होतो. किती सुंदर आहे तो. त्याची प्रत्येक कला ही आनंददायी आहे. ती छोटी असली तरीसुद्धा खूप छान आहे. अगदी त्याची द्वितीयेची जी बारीक असणारी कोर ना, ती साक्षात देवादिदेव महादेव जो साक्षात रुद्र आहे त्यांनी त्याच्या मस्तकावरती धारण केले. कशासाठी हो? कारण ती कलासुद्धा आपल्याला उत्तम कर्मयोगच करायला सांगते. लक्षात येईल ती प्रत्येक कला इतकी सुंदर आहे. आपण शाळेमध्ये गेलो आहे, विज्ञानामध्ये इतके शिकलो आहे की दिवसा सूर्याच्या साह्याने वनस्पती आपलं अन्न तयार करतात, कारण का तर तिथे फोटोसिंथेसिसची क्रिया घडते. पण आम्ही कधी उपनिषदांकडे गेलोच नाही. आणि जेव्हा उपनिषदांचं अध्ययन करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला असं वाटतं की सूर्यामुळे वृक्ष आणि वेलींचं काय होतं, पोषण होतं. उपनिषद त्याच्याही मुळाशी जातं आणि सांगतं वृक्ष, झुडपं, फुलं, वेली कोणामुळे टिकतात? मुळांमुळे टिकतात. आणि मुळांचं पोषण कोण करतं तर चंद्राची किरणं करतात. याचा अर्थ तुम्हाला आम्हाला धान्य मिळतं आहे, फळं मिळत आहेत, फुलं कोणामुळे मिळतं आहे? त्या चंद्रामुळे मिळतं आहे हो. आणि त्याचं बीजमंत्र कोणता आहे? त्याचा तो आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण राम ह्या एका 3 वर्णांच्या मध्ये संपूर्ण विश्वाचं सामर्थ्य साठवलेलं आहे. नवे नवे तुमच्या आमच्या सगळ्या गरजा, अन्न, वस्त्र, निवारा निसर्गातच आहे तो. केवढे भोग त्या विधात्याने आपल्यासाठी केले. कशासाठी केले? कारण तुमच्या आमच्या वासना होत्या म्हणून आम्ही आलो. हे सगळे आपल्या वासना पूर्ण व्हाव्यात म्हणून त्या विधात्याने एवढी विश्वाची निर्मिती केली आपल्या वासनांचा शमन करण्यासाठी. एवढा तो करुणासागर आपल्यासाठी करुणा करतो आणि कृपा करतो. तरीसुद्धा आपल्याला वाटतं तो आपल्यासाठी काय करतो? आम्ही त्याचं काहीतरी करतो. आम्ही त्याचं काही करू शकत नाही. त्याचं जे काय करायचं आहे तो आपलं करतो, आम्ही नाही त्याचं काही करू शकणार. काय विचार उपनिषदांचा लक्षात येईल, मूलगामी विचार आहे. आणि म्हणून रा शब्द कसा आहे की एक काय आहे तर एक अग्निबीज आहे, एक सूर्यबीज आहे, एक चंद्रबीज आहे. याच काय आहे तर प्रणवाच्या 3 मात्रा आहेत. आणि याच 3 शब्दांनी त्यातला केवळ रकार जो आहे तो सूरदासाने त्या प्रेताच्या कानामध्ये जो आहे तो फुंकलेला आहे. आणि परिणामी ते प्रेत उठलं. आणि आता कमालाला रामनामाची महती कळली. आणि आता तो फक्त गेला, त्यांनी इथे सूरदासांना साष्टांग वंदन घातलं आहे आणि आपल्या पित्याला वंदन घातलं. आता तो बोलतच नाही, मला कळलं वगैरे असं काही नाही. 6 वर्षाच्या पोराला कळलं आहे बरं का. म्हणजे वाणीचा जेव्हा आपण आधार घेतो ना तेव्हा कळत नकळत अहम प्रगटच होतो. लक्षात घ्या, तो आधारही आपला सुटलाच पाहिजे. शेवटच्या टप्प्यावरती सगळे आधार गेले पाहिजेत, तसे त्या कमालाचे सगळे आधार गेलेले दिसतात. आणि मग याच उपनिषदांच्या किंवा
ही जी कथा ज्या ठिकाणी येते कबीरांच्या चरित्रामध्ये, ती कथा सांगणारे आपल्याकडे जसे गोंदवलेकर महाराज आहेत जे रामावतार मानले जातात, तसे उत्तरेमध्ये जे रामावतार मानले जाणारे रामसुखदासजी आहेत, त्या रामसुखदासजींनी एक खूप छान दोहा लिहिला संस्कृतमध्ये असणारा. सोहम साधनेच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जी साधना येते, नामसाधनेचा शेवटचा टप्पा ही सोहम साधना आहे. अद्य सूर्योदय अभ्य सूर्योदयापर्यंत अहम अजपा करिष्ये असा आपल्याला संकल्प सोडायचा आहे. म्हणजे आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत, उद्याच्या सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत मी अखंड अजपा करणार आहे. म्हणजे माझा अखंड श्वासागणिक जप चालू राहणार आहे आणि तो मी करणार नाही आहे. जो जप चालू असणार आहे त्याच्यावरती मी फक्त साक्षीभावाने बघणार आहे, कारण तो अजपा आहे, तिथे काहीच करायचं नाही आहे. म्हणजे नाही, जप नाही आहे, सोडून द्यायचं, सगळ्या उपाध्या सोडायच्या, सगळ्या उपाध्या सोडून फक्त मी साक्षीभावाने माझ्या त्या नामाकडे बघायचं आहे. असा जो संकल्प आहे तोच संकल्प इथे रामसुखदासजी सांगत आहेत. आणि ते असं म्हणतात, सूर्योदय सूर्योदयपर्यंतम एकवारम विष्णू नाम चिंतयेत. काय करा, विष्णूचा जो हा अवतार राम आहे ना, त्याचं नाव ते स्वतः रामनामच घ्यायचे, पण त्याचं मूळ काय आहे तर विष्णू आहे. कारण रामाचं नाव घेतल्याशिवाय व्यापकता येत नाही. व्यापनोती इति विष्णू, विश्वामध्ये जो व्याप्त आहे तोच विष्णू आहे, हे त्या रामाचं स्वरूपच आहे. आणि म्हणून रामसुखदासजी म्हणत आहेत की सूर्योदय सूर्योदयपर्यंतम, आजच्या सूर्योदयापासून नंतरचा सूर्योदय, तिथून पुन्हा सूर्योदयापर्यंतम एक वार अखंड काय करायचं आहे तर विष्णू नाम चिंतयेत. वदयेत म्हटलं आहे का हो, म्हणायला नाही सांगितलं आहे, चिंतन करायला सांगितलं आहे. कारण नामाचं चिंतन म्हणजे ब्रह्मचिंतन आहे, ब्रह्म अनुपास्य आहे. पण ब्रह्माचं चिंतनच आपल्याला ब्रह्मापर्यंत नेऊन जातं. आणि म्हणून नामाचंही चिंतनच केलं पाहिजे. जोपर्यंत चिंतन करत नाही तोपर्यंत आपण त्या स्वरूपापर्यंत जात नाही. मग चिंतन काय, कीटकभृंग न्याय, शास्त्र समजून घ्यायचं असलं की आपल्यावरती सगळी जबाबदारी येते, लक्षात आहे. कीटकभृंग न्याय म्हटलेलं आहे, फार सुंदर न्याय आहे की एक फुलपाखरू आहे, त्या फुलपाखरांनी अंडी घातली की त्याची अळी होते. ती अळी झाल्यानंतर त्याचं फुलपाखरू होईपर्यंत काय घडतं, ते फुलपाखरूची जी ती मादी असते ती काय करते म्हणे, तिच्या पुढे जे मिशासारखे 2 भाग असतात, तिथे एक अत्यंत टोकदार असा भाग असतो. त्या टोकदार भागाने ती त्या अळीला टोचते. त्या टोचल्यानंतर तिला वेदना होतात. वेदना झाल्या की ती अळी किती सूक्ष्म जीव आहे, पाण्यावरती एवढे पानामध्ये असणारा बारीकसा तो अळीसारखा जीव, वेदना झालेल्या आहेत. पण आतमध्ये तो चैतन्य आहे ना, त्या चैतन्याला कळतं की या रूपाने मला वेदना दिल्या. ती अळीसारखं चिंतन करते, या रूपाने वेदना दिली, या रूपाने वेदना दिली, या रूपाने वेदना दिली, या रूपाने वेदना दिली. असं करता करता, त्या रूपाचं चिंतन करता करता एक दिवस अळीचं अळीपण संपून जातं आणि ती फुलपाखरू होऊन जाते. काही करावं लागलं का, कीटकभृंग न्याय. त्याप्रमाणे जो जीव नामाच्या साह्याने ब्रह्मचिंतन करतो तो देहासकट ब्रह्मस्वरूपच होतो. ब्रह्मैव ब्रह्मैव भवती ही उपनिषदांची भाषा आहे. आणि म्हणून नामसाधना जी आहे ती साक्षात अनुभव घेऊन देणारी अशी असणारी ती आहे. आणि म्हणून 24 तास अखंड नामसाधना केली पाहिजे. आता इथे एक प्रयोग सांगितला आहे बरं का. ब्रह्मदेव सांगतायत नारदांना, हे नाम रोगनिवारिणी कसं आहे, रोगनिवारणीचा अनुभव घ्यायचा असेल तर आता खरं हे लौकिकातलं आहे, पण तुम्ही आम्ही इतके प्रापंचिक आहोत, आपल्याला कधीतरी प्रापंचिक तडाखा बसणार आहे, तेव्हा त्याचा उपयोग होईल म्हणून थोडं चिंतन करू. त्याने सांगितलं गाईच्या तुपाचा दिवा लावा, 24 तास अखंड राम 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 वैखरीने त्याचा काय करा तर त्याचे आवर्तन करा. परिणामी त्या दिवावरती काजळी धरेल. ती काजळी जी आहे ना, ती काजळी म्हणजे काय असेल तर त्या काजळीने सगळे असाध्य रोग बरे होतात. आम्ही किती डॉक्टरांकडे जातो, पण रामनामाच्या काजळीने बरे होणारा दोष आहे हे जोपर्यंत आम्ही उपनिषद वाचत नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही. लक्षात येईल की रामनाम कुठपर्यंत आपल्याला घेऊन जातं. असाध्य रोग बरं करण्याचं सामर्थ्य कशामध्ये तर त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. 2 मिनटं शेवटची आहेत माझ्या घड्याळामध्ये, तेवढा फक्त एक शेवटचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तेवढा घेते आणि मी माझी सेवा पूर्ण करते. तुकोबाराज म्हणतात की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मग खरंच ज्या क्षणी माझ्या मुखामध्ये राम आहे त्या क्षणी मला मोक्ष आहे का,
तर त्या क्षणी तो माझा मोक्ष आहे असं उपनिषद सांगत आहेत. कसं सांगतायत बघा. ते असं म्हणतात, जेव्हा आपण वैखरीने नाम म्हणतो आहे, जेव्हा आपण वैखरीने नाम म्हणतो आहे, तर वैखरी म्हणजे माझा कोणता कोश आहे, तर तो अन्नमय कोश आहे. कारण अन्नमय कोशावरती, अन्नावरती जो माझा देह तगतो त्याला काय म्हणतात, अन्नमय कोश म्हणतात. म्हणून वैखरीने मी जेव्हा नाम घेतो तेव्हा ते नाम कुठे आहे, अन्नमय कोशामध्ये आहे. पटलं ना सगळ्यांना? आता जे रामनाम मी म्हणतो आहे ते घ्यायचं कोणी ठरवलं हो? ठरवलं कोणी? पहिल्यांदा मनाने, मन म्हणतं ना पळतं इकडे, ते फार इकडे तिकडे पळते, त्याला जरा स्वस्थ करायचं आहे. म्हणून मला काय करायचं आहे, मला नामनाम घ्यायचं आहे. याचा अर्थ सूक्ष्म वैखरीच्या म्हणजे ज्याच्या आधी जो एक आतमध्ये देह आहे तो मनोमय कोश आहे. त्या मनोमय कोशामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे रामनाम घ्यायचं आहे. म्हणून तिथे ते नाम आहे की नाही, आत आहे की नाही? पटतंय ना? पटतंय ना? आपण नाम घेतो ते आत असतं ना नक्की? आता लक्षात येईल की मनाचं सामर्थ्य नाही की मी स्वतःच्या बुद्धीने नाम घेईन. म्हणून बुद्धीने सांगावं लागतं की आपल्याला रामनाम घ्यायचं आहे. कारण निर्धारात्मका निश्चयात्मका वृत्ती सा बुद्धी, याचा अर्थ बुद्धीने सांगितलेलं आहे तुला नामनाम घ्यायचं आहे बरं का. याचा अर्थ मनोमय कोशापेक्षासुद्धा सूक्ष्म असं कोणता एक कोश आहे, तो कोणता आहे, तर तो विज्ञानमय कोश आहे. त्याच्या आधी आणखीन एक छोटा कोश आहे, तो म्हणजे प्राणमय. कारण नाम म्हणजे काय आहे, नाम, राम हा शब्द येतो कुठून? नाभीवरती जोर देतो तो वायू मुखामध्ये 8 ठिकाणी आदळतो आणि विशिष्ट शब्द निर्माण होतो, तो राम हा शब्द. याचा अर्थ तो कोणतं तत्व आहे, प्राणमय कोश आहे. याचा अर्थ जेव्हा मी राम म्हणते तेव्हा प्राणमय कोश पण आहे की नाही? प्राणमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे, मनोमय कोश आहे, अन्नमय कोश आहे. आणि आता राम नाम अतिशय राम आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून जेव्हा मी राम म्हणते तेव्हा मला निर्विषय आनंदाची प्राप्ती कळत नकळत झालेलीच असते. कारण नामातला आनंद हा निर्विषय आनंद आहे, तो कोणताही सविषय आनंद नाही. आणि म्हणून तो आनंदमय कोश आहे. आणि म्हणून ज्या क्षणी मी राम म्हणते तेव्हा माझे 5ही कोश रामनामाने परिपूर्ण भरलेले असतात. आता वेगळं काही करण्याची गरज आहे का सांगा बरं मला? मला आता वेगळं काही करण्याची गरज आहे का? असं शास्त्र जर समजून घेऊन आपण नामसाधना केली तर ती नामसाधना किती उंचीवरती जाईल. अशी ती उंचीवर दर्जेदार अशी साधना जी महाराजांनी केली आहे तशी ती साधना महाराजांनी करून घ्यावी आपल्याकडून. आणि ते आनंद स्वरूप आहेत, त्यांनी त्यांच्यासारखं आनंद स्वरूप तुम्हाला आम्हाला करावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. आणि केलेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करते. ज्यांच्यामुळे या सेवेला मिळाली ते शिरीषदादा, ते ईश्वर स्वरूप आहेत, त्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि वाणीला विराम देते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर समर्थ.